स्त्रीला कुठेतरी कट केलं जातंय का? आणि या उद्देशाने स्वतःला आपल्याला डोंगरे साहेबांचं स्वागत. या उद्देशाने सर्च मराठीची स्थापना केली आणि बघता बघता कोल्हापुरातील 40,000 लोक आमच्या बातम्या बघतात, आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि महाराष्ट्रभरातून 9 लाखाहून अधिक लोक समाज माध्यमातून आमच्याशी जोडली गेलेली आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित महाडिक मॅडम, नवलियाळकर सर, डोंगरे सर यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. आज आपल्याला प्रमुख पाहुण्या लावलेल्या आहेत अरुंधती धनंजय महाडिक मॅडम, त्या भागीरथी महिला संस्थेच्या प्रमुख आहेत. म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा असतो. या स्त्रीचे हात 4 पुरुषांमागे आहेत म्हणायला हरकत नाही. आणि प्रचंड आशावादी आणि सतत हसतमुख असणारं व्यक्तिमत्व, महिलांसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्या महिलांच्या मुखावर आपल्यासारखीच स्माईल यावी याच्यासाठी कंटिन्यू राबणाऱ्या मॅडम. मी एक सकाळ असताना तुमची न्यूज कव्हर केली होती, त्याच्यातला तो पॉइंट असा होता की तुम्ही म्हटलेलं की स्त्री मूलतः सृजनशील असते आणि नवनिर्मितीची ताकद तिला निसर्गानेच दिलेली आहे. ओके. आणि ह्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी मला वाटेल ते करायला लागलं तर चालेल, मी माझी ती तयारी आहे. या संस्थेमार्फत मॅडमनी अगदी मुलांसाठी आरोग्य शिबिरं असतील, हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा, निबंध, वक्तृत्व, कापडी पिशव्या बनवणं असेल, पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग सखी कचरा पेटी, किशोरवयीन मुलींसाठी देखील कळी उमलताना उपक्रम त्यांनी राबवला किंवा स्त्री भ्रूण हत्यासाठी त्यांचे कार्यक्रम असतील. होळीला ठरलेलं पोळी आणि शेणीदान हे ठरलेलं असतं त्यांच्याकडून. युती मंचाच्या माध्यमातून देखील त्यांनी स्पर्धा परीक्षणाचं मार्गदर्शन ठेवणं असेल किंवा अगदी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गावी वाचनालयाच्यासाठी काही करता येईल का याच्यासाठी मॅडम नेहमी अग्रेसर असतात. अरुंधती हा तारा देखील आहे मॅडम एक, आणि भगवान शिव यांचं एक नाव देखील आहे. ते विकिपीडिया सांगतं की संस्कृतीमध्ये अरुंधती या नावाचा अर्थ सूर्याच्या किरणांनी धुतलेला. अरुण म्हणजे सूर्य आणि धाती म्हणजे धुतलेला. मॅडमच्या तोंडावरचं तेज बघता ही व्याख्या बरोबर चपखल त्यांच्या इथे लागू होते. तुमच्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणं बसावं आणि तुमच्या विशाल पंखाखाली सारं विश्व बसावं, याच आमच्या अपेक्षा देखील आणि शुभेच्छा देखील आपल्याला. ओंकार सरांबद्दल मी आत्ताच काही डिस्क्लोज करणार नाही आहे, ते स्वतः ज्यावेळी बोलायला लागतील तेव्हा सांगतील. एवढं आपत्ती व्यवस्थापनाचे महाराष्ट्र शासनाचे ते प्रशिक्षक आहेत. ज्यावेळी आपल्याला कोरोनाचा काळ होता तेव्हा आपले मुख्यमंत्री जे समोर येऊन सांगायचे नेहमी फेसबुकला, त्याच्या मागे सगळं सांभाळणारा माणूस हा होता, डायरेक्ट मुंबईवरून पूर्ण महाराष्ट्र. आणि ती स्टोरी मी सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडूनच ऐकू. त्यानंतर डोंगरे साहेब बटालियनला आता ते सध्या PSI म्हणून कोल्हापूरमध्येच कार्यरत आहेत. मॅडम, जेव्हा जेव्हा माझा सरांशी संपर्क होतो तेव्हा ते बोलण्यातून वागण्यातून PSI किंवा PI माणूस वाटत नाही. जेव्हा त्यांचं काम बघतो आणि तिथला त्यांचा तोरा बघतो ना, तेव्हा तो माणूस, ही 2 जगणी हा माणूस जगतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. आणि मी सगळ्यांनाच कॉलवरती सांगितलेलं की मॅडम वेळेशी ॲक्युरेट असतात. मॅडम वेळेवर आलेल्या, लोकांचंच मागे पुढे होत राहिलं. मी यानंतर पुढची सूत्र स्वप्नील यांच्या हाती देतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या अरुंधती मॅडम यांचा सत्कार सर्च मराठीचे संपादक विष्णू वजार्डे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन देत. यानंतर
आपल्या कार्यक्रमाला लाभलेले दुसरे प्रमुख अतिथी शरद डोंगरे साहेब यांचा सत्कार देखील मी सर्च मराठीचे संपादक विष्णू वजाडे यांना विनंती करतो की त्यांनी करावा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे तिसरे प्रमुख अतिथी ओमकार नवलिहाळकर सर यांचा देखील सत्कार विष्णू वजाडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर पाहुण्यांची ओळख झाल्यानंतर मला एक शायरी आठवते मॅडम, तुमच्यासाठी खास आणि बाकीच्या अतिथींसाठी पण तीच लागू होते. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, चलो ऐसा कि एक निशान बन जाए, चलो ऐसा कि एक निशान बन जाए, जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर ती एक मिसाल बन जाए. ती मिसाल आमच्यासाठी अरुंधती मॅडम आहेत, शरद डोंगरे साहेब आहेत, ओमकार सर आहेत. खरं तर या आभाळा एवढं काम असणाऱ्या व्यक्तींकडून सगळ्यांचा सत्कार होतोय आणि आमच्या कार्यक्रमासाठी ही व्यक्ती लाभले हे आमच्यासाठी देखील खूप मोठं आहे. यानंतर आपण सन्मानाकडे वळूयात. पहिला विशेष सन्मान आपण घेतोय मॅडम, कारण आत्ताच लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद देखील झालेली आहे. मी माननीय शिवराज मनोजराव काळभोर यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. याची यूथ आयकॉन ऑफ महाराष्ट्रासाठी निवड झालेली आहे. लंडन बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया प्राईड बुक ऑफ रेकॉर्ड याच्या नावाची देखील यांना दखल घ्यावी लागली आणि सर्वसामान्यांचं जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत, माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांचे ते युवा सहकारी आहेत मॅडम, बच्चूभाऊ कडू यांचे. यानंतर त्यांनी वयाच्या 15व्या वर्षापासून समाजसेवेसाठी काम करायला सुरुवात केली. वयाच्या 15व्या वर्षी युवा, शेतकरी, अपंगांसाठी जास्त खास काम आहे, कारण प्रहार म्हटलं की अपंगांसाठी काम आलं आणि बच्चूभाऊंचा युवा शिलेदार म्हणून यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. शिवराज काळभोर यांच्यासाठी विशेष सन्मान आपण देत आहोत सर्च मराठीचा यंदाचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्यात शिवराजसाठी. पुण्यामध्ये ह्याचं कार्यक्षेत्र आहे. खरं तर युवा वर्गांमध्ये अपंगांसाठी जास्त काम करतो हा मुलगा. सर्च मराठीकडून नेहमी शुभेच्छा राहतील तुझ्या कामासाठी. यानंतरचा आपण पुरस्कार देत आहोत बेस्ट माइंड ट्रेनर अँड बिझनेस कोच देविदास नायकरे. खरं तर आज देविदास सर त्यांचा ट्रेनिंग सेशन असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांच्या सुविद्य पत्नी यांना आपण त्यांना स्वीकारायसाठी आमंत्रित करतोय. भारतातील सर्टिफाईड माइंड ट्रेनर आणि बिझनेस कोच आहेत देविदास सर. त्यांच्या पत्नी अवॉर्ड स्वीकारतील. आज रोजी त्यांच्या 11 कंपनींमध्ये वेगवेगळे ट्रेनिंग सेशन कंप्लीट झालेले आहेत. भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी कार्यरत आहेत. 12 पुस्तकांचे ते लेखक आहेत मॅडम आणि 5 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त बिझनेस ट्रेनर त्यांनी तयार केलेले आहेत. असं त्यांचं खूप मोठं कार्य आहे देविदास नायकरे सरांचं. ते आज बिझनेस ट्रेनिंग सेशन आहे आज त्यांचा, त्यामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाहीत. यानंतर सोनाली व संजय पेटकर उपस्थित. माझ्या मते आज ते थोडंसं लेट झालं त्यांना. यानंतर घेऊ त्यांना. यानंतर आपण नेक्स्ट पुरस्कार घेतोय शिवाजी होलवन सर. खरं तर मॅडम MA BEdचं त्यांचं शिक्षण आहे. CA हायस्कूलमध्ये ते आता कार्यरत आहेत. आदर्श शिक्षक कसा असावा
याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी होलवन सर. खरं तर मॅडम त्यांनी यशदा पुणे येथे त्यांनी जिल्हास्तरीय मार्गदर्शन देखील केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या येथे. CCRT ट्रेनिंग दिल्लीसाठी त्यांची निवड झालेली. CCRT ट्रेनिंग दिल्ली येथे त्यांची निवड झालेली. 8वीपर्यंत ते पर्यावरणाचे प्रशिक्षण व तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत व इतिहासमध्ये ते तज्ज्ञ आहेत. मी शिवाजी होलवन सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ दे. शिक्षक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी सर. यानंतर अक्षय वसंत वरुटे. खरं तर श्री स्वामी समर्थ सेल्स नावाची MIDC मध्ये यांची कंपनी आहे मॅडम. अगदी कमी वयामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व अक्षय यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांच्यामध्ये ते फाउंड्रीचं मटेरियल सप्लाय करतात मॅडम आणि 3000 पेक्षा जास्त त्यांचे कस्टमर आहेत. त्यांनी त्यांच्यापर्यंत मटेरियल पोहोचवलेलं आहे. लोकांच्या हाताला काम मिळावं यासाठी ते त्या उद्देशानं ते व्यवसायात उतरलेले आहेत. एक युवा सहकारी एवढं मोठं विचार घेऊन आपला उद्योगधंद्यामध्ये आहे आणि तो आज यशस्वीपणे त्याची कामं करत आहे. यानंतर ज्ञानदीप एक्सप्रेस बुक सेंटर बेस्ट बुक सेंटर ऑफ द इयर. प्रत्येक फील्डमधली मॅडम आम्ही नावे काढलेले आहेत. आता बेस्ट बुक सेंटर ऑफ द इयर म्हणजे ह्या मॅडम ज्ञानदीपचे आकाश दबडे हे जे आहेत ते म्हणजे पुस्तकं म्हटलं की मस्तक सुधारणारी पुस्तकं असतात आणि त्याचं काम हे आकाश सर करत आहेत. मॅडम MPC साठी मुलं जी काम करतात ती अगदी गोरगरीब कुटुंबातून येतात. मग त्यांना पुस्तक घ्यायला देखील पैसे नसतात. त्या उद्देशाने त्यांनी 40 ते 50% डिस्काउंट हे ज्ञानदीप बुक सेंटरच्या माध्यमातून दिला जातो. ह्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊ द्यात. आत्तापर्यंत ज्ञानदीप बुक सेंटरच्या माध्यमातून हजारो PSI घडले असतील असं मी म्हणत असतो. यानंतर आत्ताच आपले सोनाली आणि संजय पेटकर यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. श्याम सेतू ट्रेडिंग कंपनी त्यांची आहे. श्याम कॉर्पोरेशन ह्या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ते कार्यरत आहेत. रोजगार निर्मिती करून लोकांचा काम झालं पाहिजे, त्यांच्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत त्या उद्देशानं त्यांनी ती महिला रोजगारामध्ये त्यांचं खूप प्रचंड मोठं काम आहे. इतकंच नाहीत तर मॅडम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील शिक्षिका देखील आहेत, टीचर आहेत मॅडम. यांचं खूप मोठं कार्य. एकदा जोरदार टाळ्या सोनाली मॅडमसाठी. यानंतर प्रदीप भरत पाटील. सामाजिक क्षेत्रामधला आपण हा पुरस्कार देतोय. मी राहुल कर्णे सर यांना विनंती करतो त्यांच्या प्रतिनिधिक स्वरूपात त्यांनी स्वीकारावा. आज प्रदीप सर उपस्थित नाहीत तर त्यांचे सहकारी राहुल कर्णे सर यांनी तो स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. टोप आणि परिसरातील सामाजिक कार्यातलं मोठं नाव हे प्रदीप पाटलांचं आहे. वृक्षारोपण असेल, गोरगरिबांना मदत असेल, शैक्षणिक मुलांचा गरजू मुलांचा शैक्षणिक खर्च असेल, हे ते प्रदीप पाटलांच्या माध्यमातून उभारतात. आणि त्याच पद्धतीनं जी आज त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात जी व्यक्ती आज पुरस्कार स्वीकारते त्यांचं देखील सामाजिक क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे, त्यामुळे देखील मी त्यांना बोलवलं. यानंतरचा आपण पुरस्कार विजय आनंदा बावचकर, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, आदर्श पशुसंवर्धन पर्यवेक्षक म्हणून विजय बावचकर यांना आपण डॉक्टर विजय बावचकर यांना आपण तो पुरस्कार देतोय. पन्हाळा तालुक्यातील तेलवेतील विजय हे जनावरांचे डॉक्टर आहेत. अतिशय तत्पर सेवा. अगदी रात्री 12ला फोन जरी केला तरी गाडीला किक मारलेली हा माणूस त्या घरामध्ये असतो. एवढं मोठं यांचं कार्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक खूप चांगलं नाव पन्हाळा तालुक्यातील विजय बावचकर सरांचं आहे. एकदा जोरदार टाळ्या विजय सरांसाठी. यानंतर आपण आदर्श सरपंच पोर्लेतर्फे ठाणे जे पन्हाळा तालुक्यामध्ये मोठं गाव आहे आणि त्या मोठ्या गावाच्या आपल्या वनिता तानाजी भोपळे मॅडम, खरं तर एकदा जोरदार टाळ्या सरपंच मॅडमसाठी. पेयजल योजनेतून नळ पाणी पुरवठा करून गावासाठी त्यांनी आणलेली आहे. मातंग समाज मंदिर इमारत बांधकाम, हरिजन समाजभूमी संरक्षण भिंत,
सुशोभीकरण सुधारणा करणे, सार्वजनिक स्मशानभूमी सुशोभीकरण, बांधकाम आणि सुधारणा, गावामध्ये CCTV बसवणे, प्राथमिक आरोग्यासाठी केंद्रासाठी त्यांची खूप मोठं काम आहे. गावाअंतर्गत RCC गटर्स, खूप मोठी मॅडम कामाची लिस्ट आहे सरपंच मॅडमची. एकदा जोरदार टाळ्या सरपंच मॅडमसाठी. यानंतर सद्दाम दिलवर मनेरी, आय थिंक ते आता उपस्थित नाही आहेत. यानंतर भाग्यश्री पवार मॅडम यांना विनंती करतो. मॅडम, एक आदर्श स्त्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाग्यश्री पवार मॅडम. मी त्यांच्या मिस्टरांना विनंती करतो, वसंत पवार सरांना, की त्यांनी देखील शुभमंचावर यायचं आहे. उत्कर्ष तू देखील ये. मॅडम, दिगवडे या छोट्याशा गावातील म्हणजे आमच्याच गावच्या दिगवडे या छोट्याशा गावातील एक आदर्श स्त्री, आदर्श उद्योजक स्त्री म्हणून. आणि मॅडम, B चॅनलचंच नेटवर्क, त्या आदर्श केबल नेटवर्कच्या आहेत, ते स्वतः सांभाळतात मॅडम. एक स्त्री असून एक आदर्श उद्योजिका. एकदा जोरदार टाळ्या होऊन देत भाग्यश्री पवार मॅडमसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्यात भाग्यश्री मॅडमसाठी. यानंतर यूथ आयकॉन अवॉर्ड गणेश जाधव. मी गणेश, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असे एक उत्तम उदाहरण म्हणजे गणेश जाधव. राजसाहेबांच्या मनसेमध्ये हा मुलगा काम करतो, राज ठाकरे साहेबांच्या. तालुक्यातील प्रत्येक कॉलेजमध्ये युनिट स्थापन करणं आणि त्यांचा प्रश्न सोडवणे यासाठी आज गणेश काम करतोय. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे, सामाजिक कार्यक्रम राबवणे, मराठा उद्योजक स्वतःहून आणि घडवणं याचं ते स्वप्न आहे. आणि विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन देखील करणं. मराठीचा मुद्दा दिसला की पुढं असणं हे मनसेचं कामच आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे गणेशसाठी. यानंतर आपण मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. मी आता आपण प्रमुख पाहुण्यांचं मनोगत घेऊयात. मी आजच्या प्रमुख अतिथी, सगळ्यांचे प्रेरणास्थान आपल्या सगळ्यांच्या अरुंधती मॅडम यांना विनंती करतो की त्यांना आपले 2 शब्द बोलावेत. सर्च मराठी फाउंडेशन व मीडिया ग्रुप आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय ओमकार नवलीकर सर, आदरणीय शरद डोंगरे सर, या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय विष्णू वजार्डे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, सर्व पुरस्कार विजेते, त्यांच्यावर आलेले त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य, या सगळ्यांचं अगदी मनापासून या कार्यक्रमाला स्वागत करते. माझा नमस्कार. या कार्यक्रमाचं आमंत्रण आल्यावर मी थोडंसं म्हणलं विष्णू सर काय करतात एक्झॅक्टली, तर त्यांचाच एवढा मोठा बायोडेटा आलेला. म्हणलं बापरे, की आज ते राज्यस्तरीय देतात पण इज लाईक अ नॅशनल अवॉर्ड विनरसारखं काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे, एवढं चांगलं काम सोशल मीडिया थ्रू. आणि मग कार्यक्रमाला येत असताना पत्रकार, लेखक असं म्हणल्यावर काय बोलायचा हा एक मोठा प्रश्न असतो. कारण का शब्द कसे फिरवायचे हे या लोकांना खूप छान माहीत असतं. पण सरांबरोबर मी बसलेले कार्यक्रमाचं सुरुवात व्हायच्या आधी. पण सर, तुमचं काम खूप मोठं आहे, कौतुक आहे. कारण का सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही वस्तुस्थिती आहे, जे काय चांगल्या गोष्टी आहेत ते लोकांसमोर येणं, आय थिंक त्या माध्यमातून तुम्ही एक अवेअरनेस क्रिएट करता, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि अनेक विषय घेऊन आपण हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकतो. आणि तुमच्या कार्याला खूप मनापासून शुभेच्छा देते. आज इथं हे जे पुरस्कार तुम्ही दिलेले आहेत, मला वाटतं तुमच्या सर्च मराठी
नावाप्रमाणे अगदी योग्य पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या लोकांचा सर्च करून हे अवॉर्ड दिलेले आहेत. कारण का ह्यांच्या कामाचं कुठंतरी कौतुक व्हायला पाहिजे. एक शाबासकीची थाप नेहमी मिळाली ना तर अजून एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, चांगलं काही अजून पुढं करण्याची एक प्रेरणा मिळते. आणि असंच तुम्ही चांगलं काम करावं हीच अगदी ह्या कार्यक्रमानिमित्त खूप मनापासून शुभेच्छा देते. सरांनी माझी ओळख करून दिली, पण हां, म्हणजे ते म्हणाले 4 पुरुषांच्या पाठीमागं, म्हणजे साहेब आणि माझी 3 मुलं. पण खरं तर आम्ही पण लहानपणापासून घडत असताना आईवडिलांचे संस्कार, आणि मी नेहमी हे समजते की ते खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण का ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला हे सुंदर आयुष्य बघायसाठी जन्माला घातलं आहे, आणि काहीतरी सार्थक आपण त्या माध्यमातून करायला पाहिजे. नक्की शालेय जीवनात ह्याचा फार विचार कधी केला नाही, पण साहेबांबरोबर लग्न झाल्यानंतर आणि साहेबांची समाजाप्रती धडपड जी होती ते बघितल्यानंतर समाजाप्रती नक्कीच एक वेगळा आदर्श निर्माण झाला की, आणि साहेब नेहमी म्हणतात की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून 15 वर्षाचं सातत्याचं काम नेहमीच लोकांसमोर मांडलेलं आहे, किंवा काम करण्याचा एक चांगला प्रयत्न. मग भागीरथी महिला संस्था असून देत, साहेबांनी स्थापन केलेली युवा शक्ती असून देत, आणि त्याच्यानंतर साहेबांचा गेले 8-9 वर्षाचा राजकीय प्रवास. कारण काय कुठली गोष्ट किंवा एक सक्सेस अचीव करायला खूप कष्ट घ्यायला लागतात, खूप मेहनत करायला लागते. आणि त्या पद्धतीने आम्ही दोघांनी ते करण्याचा प्रयत्न केला. पण आनंद या एका गोष्टीचा नक्की आहे की आमची पुढची पिढी, म्हणजे माझी 3 मुलं पण वडिलांचा आदर्श घेऊन किंवा पावलावर पाऊल ठेवून चांगलं काम करण्याचं प्रयत्न करतात. ह्याचं आई म्हणून खूप सार्थ अभिमान आहे. आणि समाजाप्रती एक आपुलकी असायला पाहिजे. मला वाटतं प्रत्येकाच्या मनात ती समाजसेवेची भावना असते, पण कदाचित कधीतरी आपल्याला ते योग्य मार्ग किंवा कुठं मदत केली तर कसं लोकांना चांगलं होईल किंवा लोकांचं भलं होईल, अशा सगळ्या गोष्टी मी भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना बघितल्यात, अनुभवल्यात. आणि खास करून महिला, कारण का महिलांच्याबद्दल बोलल तेवढं थोडं आहे असं मला वाटतं. आणि मी नेहमी स्वतःला अशा जागेत ठेवून भागीरथी महिला संस्थेचं काम केलं की जी महिला माझ्यापर्यंत येते, जी मदत मागायला येते, जर मी तिच्या जागेवर असते तर मी काय केलं असतं, हा नेहमीच प्रश्न मला पडतो. आणि कदाचित त्याच्यामुळं त्या प्रश्नांसाठी एक चांगलं उत्तर निर्माण होतं, आणि मग त्या माध्यमातून मी त्या महिलेची मदत करू शकते. आणि असंच भागीरथी महिला संस्थेचं कार्य आहे. आपण पण सगळेजण, म्हणजे मी म्हणेन की आपली पुढची पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातनं जे काय तुम्ही कष्ट घेताय, नक्कीच तुम्ही हे जे कष्ट करताय आज ह्या पुरस्काराच्या माध्यमातनं तुम्हाला एक नवीन ऊर्जा त्यातनं निर्माण होणार आहे. पण एक नव्या पिढीला संदेश नक्की द्यायचा आहे. कारण मी बरोबर डिस्कस करत होते की सोशल मीडिया ज्या माध्यमातून आपण वेगवेगळे विचार लोकांसमोर मांडतो, पण मला नेहमीच प्रश्न पडतो की हे शार्प आहे का वरदान आहे, असं कधी कधी होतं. म्हणजे इतक्या चांगल्या गोष्टी करण्यासारख्या असतात, पण चुकीच्या गोष्टी जास्ती मला वाटतं लाईमलाईटमध्ये येतात असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामुळं ह्याचं अवेअरनेस होणं फार महत्त्वाचं आहे. आणि युवा पिढीला नक्कीच की सोशल मीडियाचा योग्य वापर करा, चांगल्या गोष्टी शिका, आणि आईवडिलांच्या आशीर्वादानेच आपण आयुष्यात खूप सक्सेस अचीव करू शकणार आहे. तुमच्या अभ्यासाबरोबर मी म्हणेन खेळाला किंवा तुम्हाला जे आवडतं त्याला नक्कीच तुम्ही सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. कारण का आत्ता सध्या आम्ही पण खासदार महोत्सव अंतर्गत वेगवेगळ्या चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर अंतर्गत आपण वेगवेगळ्या खेळाडूंसाठी एक व्यासपीठ उभा करून दिलेलं आहे. बघितलं आहे की किती मुलं या एका लेवलला पोचायसाठी प्रयत्न करतात, कष्ट करतात. आणि मला वाटतं
एक आयुष्यात मोठं होत असताना एक शिस्त पाहिजे. मी सरांनी सांगितलं की मॅडम अगदी खूप पंक्च्युअल असतात, पण मला वाटतं कुठलं तर आतला तो खेळाडू आहे की आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असते तर तुमचं टाईम मॅनेजमेंट, तुम्ही ज्या पद्धतीने कष्ट आयुष्यात घेता त्याच्यामुळंच आपल्याला हे यश प्राप्त होतं. आणि कुणाला थांबून ठेवणं हे आम्हाला जमत नाही, आणि ते मला वाटतं माझे सासरे आदरणीय महादेवरावजी महाडिक साहेबांकडनं शिकले. कारण का आजसुद्धा त्यांची गाडी गेली की लोक घड्याळ लावतात. ही म्हणजे 85 वय आहे त्यांचं, पण असं म्हणलं जातं. त्यामुळं कुठंतरी आपल्या मोठ्यांकडनं अशा गोष्टी आम्ही शिकलो आहे, ते आमच्या आयुष्यात आम्ही त्याचा अवलंब करतो. आणि असंच यश आपल्या सगळ्यांना चांगलं प्राप्त होऊ एवढीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना करते. एवढं चांगलं सर तुम्ही काम करताय. कधीही माझी, साहेबांची किंवा आमच्या संस्थेची आपल्याला कुठंही कधीही मदत लागणार तर नक्की आपण आम्हाला परत एकदा हाक मारावी. आणि आपण एवढं चांगलं या सगळ्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप दिली आहे. त्यांच्या चांगल्या कामाचं, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे, यासाठी खूप मनापासून आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करते. आज या कार्यक्रमाला मला बोलवलं, हा मानसन्मान दिला, त्याबद्दल खूप मनापासून आभार मानून थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अगदी मोलाचं तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन केलं. खरं तर सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी आजच्या लाईफमध्ये खूप गरजेचं आहेत आणि त्यांचं देखील खूप. आणि सोशल मीडिया म्हटलं की आता कृष्णराज दादांचं आठवतं, कृष्णराज महाडिक. यानंतर आपण उर्वरित पुरस्कार घेतो आहे. मी सद्दाम दिलावर मनेरी यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार सामाजिक क्षेत्र. मॅडम हे पंढरपूर तालुक्यातील आहेत, सोलापूर येथील. व्यवस्थापन जनकल्याण व्यवस्थापक जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे ते कार्यरत आहेत. कोविडच्या काळामध्ये पेशंटची सेवा असेल, कोविडमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पेशंटना अन्नधान्य वाटप असेल, विधवा अपंगांसाठी शासकीय सेवेचा लाभ असेल, आरोग्य शिबिर असेल, वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांना आरोग्य सेवा देणं असेल, यांचं सद्दाम सरांचं खूप मोठं काम आहे त्याच्यामध्ये. यानंतरचा पुरस्कारासाठी मी रेखा दीक्षित मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. मॅडमच्या कार्याचा बायोडेटा खूप मोठा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात रेखा मॅडमसाठी. शैक्षणिक क्षेत्रात गेली 35 वर्ष काम करतात मॅडम. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वसतिगृहात्मक शाळेत 18 वर्ष काम करत हिंदी, मराठी, संस्कृत हे विषय शिकवलेत. संस्कारक्षम पिढी घडवण्याचं कार्य त्यांनी आज घडवलेलं आहे, केलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ज्युनियर कॉलेजमध्येही हिंदी आणि मराठी हे विषय शिकवले जातात. यावर विशेष केंद्रित लक्ष करून मॅडम आज शिकवत आहेत. खरं तर एकदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. आणि आज मॅडम रिटायर्ड प्राचार्या देखील आहेत. यानंतर मी विनंती करतो मेघा उळागड्डे मॅडम यांना. खरं तर मॅडम यांचं कार्य खूप मोठं आहे. विविध वृत्तपत्रामध्ये, नियतकालिकेतून सामाजिक लेख मॅडम लिहित आहेत. प्रकाशित देखील त्यांचा लेख अनेक नियतकालिकमध्ये होतात. पुढारी, सकाळ यामध्ये अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं देखील होत आहेत मॅडमची. शास्त्रीय गायन स्पर्धा असेल, सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा प्रत्येक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सहभाग असतो मॅडमचा. संस्कार मंच स्वाध्यायमादामध्ये प्रशिक्षणार्थी आहेत मॅडम. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर स्वप्नील माने यांना. खरं तर स्वप्नील माले यांचं खूप मोठं कार्य आहे. युवा कार्यकर्त्यामध्ये युवक प्रदेशाध्यक्ष आहेत ते. सामर्थ्य संघटना महाराष्ट्र राज्य ते. सामाजिक कार्यामध्ये आंतरराष्ट्रीय कराटे ब्लॅक बेल्ट आहेत मॅडम. आंतरराष्ट्रीय कराटे ब्लॅक बेल्ट डॉक्टर स्वप्नील सर. सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून गेली 8 वर्ष
समाजकार्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, रायगड या जिल्ह्यामध्ये ते कार्यरत आहेत. सामाजिक जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून स्वप्नील सरांचं काम खूप मोठं आहे. एकदा स्वप्नील सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कारासाठी मी सुनील सुरेश गोरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. सुनील सर हे राष्ट्रभक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्याच्या अनेक क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना हजारोहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्तकांचं वाटप केलेलं आहे. म्हणजे जे स्पर्धा परीक्षा देत आहेत गोरगरीब कुटुंबातील त्यांना नेहमी सहकार्य असतं साहेबांचं. बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुनील सरांच्या माध्यमातून केलं जातं. यानंतर मी गोपालजी खंडारे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. ते आज उपस्थित नाहीत. मी सुनील सरांना विनंती करतो की त्याच्या प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही त्यांचं पुरस्कार स्वीकारायचा आहे. हर्षलदादांना विनंती करतो की तुम्ही त्यांचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मॅडम प्राची मॅडम ह्या सेक्रेटरी आहेत क्रिएटिव्ह एज्युकेशन फाउंडेशन पुणे यांच्या, आणि गोपाल सर हे चेअरमन आहेत स्वराज्य कॉलेज ऑफ कॉमर्स येथे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये ह्या जोडप्याचं खूप मोठं काम आहे आणि ते आज उपस्थित नाहीत काय कामानिमित्त. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं. किशोर शेडगे. मी किशोर शेडगे सर यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. आदर्श सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार त्यांना भेटतोय. खरं तर किशोर सर नुकतेच आलेले आहेत आणि त्यांना आपण शुभमंचावर बोलवतोय. किशोर सरांचं काम हे खूप मोठं आहे. ते कर्वेनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. यानंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे कर्वेनगर क्षेत्रामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन देत किशोर सरांसाठी. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जिथे जिथे मदत लागेल तिथे साहेबांचं सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य आहेत. आणि साहेब आता यंदाच्या नगरसेवकसाठी उभे राहणार आहेत पुणे येथून, तर त्यांना देखील शुभेच्छा किशोर सरांना. यानंतर मी ओमकार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. शुभमंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपण सर्व पुरस्कारार्थी आणि पुरस्कार घेतल्यानंतर ज्यांना खरा आनंद होतो, म्हणजे आपल्या माणसानं पुरस्कार घेतल्यानंतर खरा आनंद उपभोगणारे त्यांचे कुटुंबीय. तर आपण आत्ताच पुरस्कार घेतला. नेहमी असं म्हणतात की पुरस्कार म्हणजे एक कौतुक सोहळा तर आहेच, पण ती एक फार मोठी जबाबदारी आहे जी पुढेही पार पाडायची आहे. एखाद्या कौतुक सोहळा झाला किंवा एखादा पुरस्कार मिळाला की आपल्याला जो आनंद होतो तो तर आहेच, तो उत्तम प्रकारचाच आहे, त्यात वादच नाही. पण त्या आनंदाला ज्यांनी पुरस्कार दिला त्यांनी आपल्याला एक प्रकारे सांगितलेलं आहे की तुमचं कार्य फार चांगलं आहे आणि हे कार्य अजून वृद्धिंगत व्हावं, अजून वाढावं आणि तुम्हाला ह्याच कार्यातून असे अनेकविध पुरस्कार मिळत जावेत. ही पुरस्काराचा हा टप्पा पार केल्यानंतर आपण हे सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवूया की आहे त्या क्षेत्रात अगदी गगनभरारी आपण घ्यायची आहे.
वयस्कर लोक म्हणजे ज्यांचा अनुभव माझ्या वयाच्या 1.5पट 2पट आहे अशा लोकांना अशा गोष्टी सांगणं फार चुकीचं आहे. आपलं कार्य फार मोठंच आहे, त्यात वादच नाही. त्यांच्यासारखं कार्य करण्याचा युवा पिढीनं प्रयत्न करावा ही एक अपेक्षा. जसं सरांनी मगाशी सांगितलं की एखादं काम करत असताना किंवा एखादी गोष्ट आपण घडत असताना त्याच्या मागची असलेली आपली धारणा किंवा आपल्याला ते कशा पद्धतीनं आणि त्याच्यातनं मिळणारा आउटपुट नक्की काय आहे हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही, हे जोपर्यंत आपण बघत नाही, तोपर्यंत आपल्याला समाज काय आहे हे लक्षात येत नाही. कारण अशा अनेक गोष्टी असतात ज्या समाजातूनच येत असतात आणि समाजातच मिसळत असतात. ह्या गोष्टी जोपर्यंत माणसाच्या लक्षात येत नाहीत तोपर्यंत आपण मोठं होत नाही. आणि कुठलंही कार्य ज्या दिवसापर्यंत आपण मोठं होण्यासाठी करत असतो ना, मोठं म्हणजे काय की त्याच्यामागे एक स्पेशल ऑरा की मी मोठा असं ज्यासाठी करत असतो ते कार्य कधीच सक्सेस होत नाही. ज्या कार्यामागं समाज भावना आहे, ज्या कार्यामागं समाजाला सांभाळण्याचा, समाजाची उणीव भरून काढण्याचं एक द्योतक आहे, तेच काम आणि तेच कार्य आपल्याला मोठं करतं आहे. आणि ते मोठेपण असं असतंय, ते कपड्यांवर ठरत नाही, ते मोठेपण तुमच्या ऐश्वर्यावर ठरत नाही, तर ते मोठेपण तुमच्या केलेल्या समाजसेवेवर ठरतं आहे. आणि ही समाजसेवा कशा पद्धतीनं फळ देते एक मी 5-10 मिनटात सांगतो. की जसं मगाशी सर म्हणाले की बायोडाटा सांगा किंवा सरच सांगतील. त्यातला एक छोटा टप्पा म्हणजे काय तर कोल्हापुरातल्या एका अतिसामान्य कुटुंबात माझा जन्म. माझे वडील रिक्षा चालक, आई खाजगी कंपनीमध्ये अगदी 700 रुपयावर नोकरीला. इथंच आपलं 5 बंगला म्हणून आहे, इथं शाहूपुरी 5 बंगल्याची इथून कळंब्यापर्यंत माझी आई रोज चालत कळंबा अंतर जवळजवळ 8-9 किलोमीटर अंतर रोज चालत जाऊन रोज चालत यायची. वडील रिक्षा चालक आणि अशा फेजमधला जन्म. ह्या सगळ्यामध्ये समाजसेवा, ह्या सगळ्यामध्ये काहीतरी करायचं, ह्या सगळ्याला स्थान नाही. का तर आपल्याच घरात अशी परिस्थिती आहे की स्वतःला खायची भ्रांत आहे. त्यामुळे आईवडील ह्या गोष्टी म्हणजे घर सांभाळणं हाच एक मोठा टास्क ह्या दोघांवर होता. अगदी उत्तमरित्या त्यांनी तो पार पडला. म्हणजे काय म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं म्हणतात की मला कधी कधी असं वाटतं की रामायणातल्या सीतेला कांचनमृगाचा म्हणजे त्या हरणाचा तरी मोह होता, पण माझ्या आईला मी साध्या साडीचा सुद्धा कधी मोह बघितला नाही. कारण परिस्थितीच इतकी भयानक होती की शाळेची 200 रुपये फी भरण्यापासूनच्या सगळ्या स्टेजेस होत्या. 240 रुपये आम्हाला 10वीला फी होती, तीही सुद्धा भरणं हे नव्हतं. आईवडील खूप प्रयत्न करत होते, पण आर्थिक जमच असा होता. त्यात सेकंड हँड घेतली रिक्षा म्हणजे 500 रुपये मिळाले की 500-600 रुपये तिला खर्च करायला लागायचा. अशा या स्टेजमधनं सगळी फॅमिली जात होती. आणि हे सगळं चालू असताना एक 8वी ते 10वीपर्यंत आपण म्हणतो की नाही, जेव्हा आपल्याला थोडंफार काहीतरी बाहेरचं कळायला लागतं की हे आपल्याला करायला पाहिजे, हे दिसायला पाहिजे, तर तेव्हा आमच्याच शाळेमध्ये आपल्या मदन नागरगोजे म्हणून विद्यापीठ सोसायटीचे आमच्या विद्यापीठमधूनच म्हणजे मी ज्या शाळेत होतो तपोवन ती विद्यापीठ शाखेअंतर्गत येते. तर त्या विद्यापीठमधून पासआउट झालेले आणि IAS ऑफिसर झालेले ते आमच्यासमोर पहिले आलेले एक ऑफिसर होते की जे गाडीतून येतात, ज्यांना 2 लोक सोडायला लागतात. तीच एक आमच्यापर्यंत ऑफिसर का व्हायचं तर तेवढ्यासाठी व्हायचं एवढंच मला वाटायचं की बाबा गाडी आहे की आहे की आहे. म्हणजे त्याच्या मागची खरी गोष्ट काय आहे ती आत्ता बघायला मिळते मला. आणि हा सगळा थाट किंवा हे सगळं बघून तरी निदान त्याच्याकडे जावं, ते करावं असं वाटत होतं. मग झालं असं की माझं जेव्हा बालपण म्हणजे आईवडील जेव्हा खाजगी कंपनीत नोकरीला, बाबांची रिक्षा, मग सांभाळायला कोण नाही म्हणून मला पाळणाघरात सांभाळायला ठेवलं. आणि तिथं खेळता खेळता एका मुलानं टाचणी मारली आणि माझा डावा डोळा कायमचा गेला. आणि डावा डोळा कायमचा गेल्यानंतर ॲज वी नो की देअर इज नो एनी स्पेस फॉर फिजिकल चॅलेंज पर्सन इन आर्म फोर्सेस. आणि मला कायम वाटायचं की मला आर्मीमध्ये जायचं आहे किंवा असं काहीतरी करायचं आहे जे ड्रेस सर्व्हिसेसचा थाट देईल किंवा असं वाटायचं. म्हणजे आजही यांच्याकडे बघून मला वाटतं की हे स्वप्न आपलं अर्ध आहे का काय. तर एक साधा कायम मला वाटायचं की हे पाहिजे, ड्रेस सर्व्हिसेस पाहिजेत. आणि पण मग डोळा गेला त्यामुळे ड्रेस सर्व्हिसेस जसं की पोलीस म्हणा, आर्मी म्हणा ह्यात स्थान नाही, हे 100% फिक्स झालं. मग आता काय करायचं तर अशाच कोल्हापुरामध्ये आपल्या इतक्या अनेक म्हणजे मला असं आनंद आहे सांगायला की कोल्हापूर हे आपलं असं शहर आहे, असा जिल्हा आहे की इथं सगळ्यात जास्त समाजसेवी संस्था आहेत. मी जेव्हा केदारनाथ कॅम्पला गेलेलो तेव्हा केदारनाथसारख्या ठिकाणी कोल्हापुरातनं 9 संस्था काम करत होत्या. कोल्हापुरातल्या फक्त 9 संस्था, विचार करण्यासारखी बाब आहे. केदारनाथवर जेव्हा क्लाउड ब्रस्ट झाला, जेव्हा ढगफुटी झाली तेव्हा 9 संस्था कोल्हापुरातल्या तिथं कार्यरत होत्या. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या सगळ्या खाजगी संस्था, शासकीय संस्था मदत करतात त्यात वादच नाही. मग सांगायचा मुद्दा हा की त्या संस्था कोल्हापुरात आहेत. अशा संस्थांच्या माध्यमातून जीवनमुक्ती संस्था, जीवनज्योत सेवा संस्था यांच्यातून मी काम करायला लागलो. आणि मग जीवनमुक्ती म्हणजे ज्याला व्हाईट आर्मी म्हणतात त्या संस्थेला, जीवनज्योत ज्याला आपण आत्ता म्हणजे ब्लॅक कमांडोसारखी हे उपाधी मिळते, तर त्या संस्थांचे ड्रेस मला खुणावायचे. मग तो ड्रेस तरी निदान घालता येतो म्हणून मी समाजसेवी उपक्रमांकडे लागलो.
योग असा आला की कोल्हापुरात तेव्हा अमित कुमार सैनी नावाचे कलेक्टर पोस्टेड होते आणि तेव्हा महाराष्ट्र शासनानं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक, तसा आत्ता मी जो आहे त्याच्या आधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक म्हणून असा एक कार्यक्रम चालू ठेवलेला आणि त्या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातनं 4 नावं पाठवा असं त्यांनी सांगितलेलं. आता 4 नावं पाठवायची ती कुठली, तर ज्यांची छाती व्यवस्थित आहे, ज्यांचे डोळा व्यवस्थित आहे, ज्यांचं शरीर व्यवस्थित, साधी बाब आहे. कारण ते ट्रेनिंग होणार होतं NDRFमध्ये. तर NDRFचं ट्रेनिंग म्हणजे ड्रेस सर्व्हिसेसना माहिती आहे की काय कशा पद्धतीचं कडक असतंय. झालं मग ते ट्रेनिंगचा हे आला. मग मी काम चांगलं करत होतो त्यामुळे कोल्हापूरचे जेव्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ज्यांना धनंजय पाटील म्हणतात, त्यांनी असं सांगितलं की आपल्या इकडं एक मुलगा आहे, बाकीची 3 नावं आपण देऊया. एक प्रशांत शेंडे म्हणून दिलं, एक सचिन भोसले म्हणून दिलं, असं 1-2 आणि माझं एक नाव, अशी 3-4 नावं त्यांनी दिली. प्रदीप आयनापुरे म्हणून दिलं. तर आम्ही 4-5 जण, दिनकर कांबळे जे आपत्कालीनला काम करतात, ज्यांचं काम चांगलं समाजसेवी उपक्रमात, तर त्यांचं तिथं नॉमिनेशन झालं. आम्ही ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगला जायचा वेळ आला, पण झालं असं, माझं जेव्हा सिलेक्शन चालेल तेव्हा चेस, हाईट, बीट सगळं जबरदस्त बसलं. पण जेव्हा डोळ्याचा क्रायटेरिया आला, जेव्हा डोळ्याची बाब आली, तेव्हा ते थोडंसं निगेटिव्ह झालं. आता मग धनंजय पाटलांनी, म्हणजे जे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी होते, त्यांनी कलेक्टरला विचारलं की बाबा असा मुलगा आहे आणि काम चांगला आहे, तर आपण ह्याला पाठवू शकतो काय. तर सर म्हणले म्हणजे तिकडनं आलेल्या ज्या अटी आहेत त्याच्या अधीन राहून आपल्याला त्याला पाठवता येणार नाही, तरी पण आय विल ट्राय. हा एकच शब्द माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. साहेबांनी काय केलं की स्वतःचा DO लेटर काढला, लेटरवर पत्र लिहिलं, टू अनुपम श्रीवास्तव, कमांडंट NDRF. त्यांना पत्र लिहिलं की हा एक असा मुलगा आहे, हे असा आहे आणि असा ह्याचं ही कंप्लीट करायची त्याची एक हे आहे, तो शिकलेला आहे, तर त्याला आपण पाठवूया का ट्रेनिंगला किंवा काय करूया. तर सरांनी पत्र पाठवल्यानंतर अनुपम श्रीवास्तवांनी तिकडनं एक म्हणजे चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय दिला की इफ म्हणजे त्याची जबाबदारी जर जिल्हा प्रशासन घेतंय, म्हणजे त्याला काय इजा होणार नाही ही जबाबदारी किंवा काय होणार नाही, तर आम्ही अटीच्या पुढं जाऊन महाराष्ट्र शासनाशी बोलून त्याला घेऊ शकतो. श्रीवास्तव साहेबांनी एक्सेप्ट केली अट, त्याप्रमाणे मला ट्रेनिंगला जायला मिळालं. बरोबर आम्ही 9 जानेवारीला पुण्यामध्ये सदुंबरे, म्हणजे जे NDRF तळेगावच्या तिथं रेंजमध्ये सुदुंबरे म्हणून गाव आहे, तिथं पोहोचलो. आमचं ट्रेनिंग चालू झालं. ट्रेनिंग जवळजवळ 13 दिवसाचं एकदम जबरदस्त, म्हणजे ज्या प्रशिक्षणाची मला काडी मात्र अपेक्षा नव्हती, इतकं भयानक आणि कडतर प्रशिक्षण झालं. हे कोल्हापुरात आम्ही एखादी आग लागल्यावर विझवणं किंवा एखाद्या दरीमध्ये पडलेलं काढणं, ॲक्सिडेंटमध्ये मदत करणं आणि रोजचं सकाळी 4ला उठून 10 किलोमीटर पळून येणं, 5 किलोमीटर पाण्यात तुम्ही पोहून हे एवढे सवय नव्हती आणि तरीही ते ट्रेनिंग अगदी जबरदस्त झालं. त्याच्यानंतर मग असं झालं की एक 15 दिवसांनी त्यांचा रिकॉल आला. त्या रिकॉलाला परत आम्हाला मार्चमध्ये ट्रेनिंगला बोलवलं. त्या ट्रेनिंगला गेलो. मग ते 1 महिना ट्रेनिंग इतकं जबरदस्त झालं की त्याच्यामध्ये आपत्कालीनची सगळी सर्व माहिती मला मिळाली. आता मजा काय झाली, मार्चमध्ये हे ट्रेनिंग झाली, मेमध्ये बरोबर ते मला कलेक्टर साहेबांचा फोन आला ऑफिसमधून की साहेबांनी बोलवले, अर्जंट या. आय वॉज शॉक की बाबा साहेबांनी बोलवले असं पहिल्यांदाच काहीतरी होतं. बाबा कलेक्टर का बोलवतील. जेव्हा धनंजय पाटील बोलवायचे किंवा RDCपर्यंत जास्तीत जास्त, RDC संजय पाटील साहेब होते तेव्हा, संजय शिंदे साहेबांनी म्हणून मला काय आत्ताही संजय शिंदे साहेब परत ॲडिशनल कलेक्टर म्हणून आलेत, रत्नागिरीला जाऊन परत आलेत. तर साहेबांनी बोलवलं आणि म्हणले, मी गेलो बाहेर, म्हटलं काय, तर लक्षात आलं नाही का बोलवले. मी विचारलं PA तर नाही म्हणले काय माहीत नाही, तुमचं काहीतरी NDRFचं कळालं. आता आणि मला काम फुटला, NDRFचं काय झालं आहे. तर गेलो, साहेब म्हणले चाय पिओगे. जरा सैनी साहेब हिंदी मराठी असं कॉम्बिनेशन बोलायचे. मला म्हणले चाय पिओगे. म्हणलं मला काय होय नाही, कारण म्हणजे माझ्या आयुष्यातला कलेक्टरच्या चेंबरमध्ये कलेक्टर समोर बसण्याचा प्रसंग पहिलाच होता तो. असं एकटा म्हणजे कोणतरी असायचं, आम्ही अशी 5-6 जण उभं राहायचो, साहेब यांना पाठवू काय, एवढंच डिस्कशन. साहेब असे कधी बोलले नव्हते. मला म्हणले क्या करते हो, मग काय झालं शिक्षण. मग सांगितलं की माझं पॉलिटिकल सायन्समध्ये असं झालं ते झालं. मला म्हणले चहा घेतला. मला म्हणाले NDRF का ट्रेनिंग कैसे हुआ. म्हटलं मला आणि डोक्यात किडे पडले की काय झालं. तर मग त्यांनी RDCना बोलवलं. RDC होते, धनंजय पाटील साहेब होते. म्हणले तुमचा निर्णय चांगला होता, ह्या मुलाला पाठवलं, हा राज्यात पहिला आला. हे साहेबांचं वाक्य आहे. म्हणजे साहेबांचं मराठी आणि मी म्हटलं ना तसा ॲक्सेंट थोडा एकदम भारी होता. म्हणाले हा राज्यात पहिला आला आणि मला तेव्हा 150 पैकी 135 स्कोर होता आणि सेकंड ज्याचा नंबर आला त्याला 99 मार्क पडलेले डायरेक्ट. इतका गॅपनं मी तो पहिला नंबर काढलेला होता. सांगायची बाब ही की कलेक्टर साहेबांनी दाखवलेला विश्वास आणि त्यावेळेला मी समाजसेवी संस्थांमधून आपत्कालीन काम करायची दाखवलेली प्रेरणा, ह्यामुळं मला ते NDRFचं ट्रेनिंग करता आलं आणि मला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनानं नियुक्त केलं.
हे झालं. त्याच्यानंतर यशदामध्ये, यशदाचा कोणाचा तरी उल्लेख आला मग अशी मी ऐकलं, यशदा आपलाच ना. मी यशदामध्ये CDMलाच होतो, पंचायत राजला होतो, सतीश पाटील साहेब होते तेव्हा होतं. जेव्हा आत्ता आपले AG हे होते, सॉरी DG आपले आमच्या वेळेला आनंद लिमये साहेब होते. लिमये साहेब असताना मी यायचो. तर लिमये साहेबांकडून आम्ही CDMला होतो, म्हणजे सेंटर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट जे आपत्कालीन सेंटर आहे. तर तिथं मी गेलो, तिथलं ट्रेनिंग कंप्लीट झालं, तिथंही मला चांगला स्कोअर झाला, तेही पास झालं. मग असं करत ह्या आपत्कालीनमधनं काय झालं की राज्य शासनाला केंद्राकडनं पत्र आलेलं. एक देशात केंद्र यंत्रणा असते NDMA, ज्याला आपण बघतो की NDRFच्या टीम जातात, लोकांना मदत करतात. तर ह्या सगळ्या टीम काय अशाच उगून टीम कुठली जात नाही, तर त्या सगळ्या टीम NDMAच्या अंडर काम करतात, म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. त्या तिकडनं एक पत्र आलेलं की बाबा अशी अशी राज्यातली तुमची सिलेक्टेड माणसं पाठवा, जी माणसं आपत्कालीनचं ट्रेनिंग घेऊ शकतात. आता महाराष्ट्रातल्या आलेल्या सगळ्या स्कोअर बोर्डनुसार मी पहिल्या दुसऱ्या रँकमध्येच होतो, यशदाला दुसरा होतो, NDRFमध्ये पहिला होतो. माझं नाव सिक्वेन्सला लागलं, ट्रेनिंगला जाणार होतो. पण सगळ्यात आयुष्यात कलाटणी देणारा माझा प्रसंग तो दिल्लीचा ट्रेनिंग होता. म्हणून मी एक त्याच्यावर लिखाण केले की आयुष्य बदलवलेला दिल्ली प्रवास, असं म्हणून त्याच्यावर मी एक 16 पानं लिहून काढलेत. तर ते कशासाठी, तर तो इतका भयानक टास्क होता माझ्या आयुष्यातला, जो दिल्लीला जाण्याचा होता. आम्ही जेव्हा कोल्हापुरातून दिल्लीला जाणार, म्हणजे मला ते कळालं की तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला दिल्लीला जायचं आहे. दिल्लीला जाणं म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच दिल्लीला जाणार होतो. दिल्लीला जायसाठी कसं जायचं हेही माहीत नव्हतं. कोल्हापुरातनं निजामुद्दीन एक्सप्रेस निघते, त्याचं बुधवारचं मी तिकीट काढलं. ट्रेनिंग आमचं शुक्रवारी होणार होतं. तर शुक्रवारचं तिकीट काढलं, ट्रेनिंग आमचं बुधवारी चालू होणार होतं. आणि जायला निघायचं म्हटलं तोपर्यंत महाराष्ट्रातनं माझ्याबरोबर ज्या दोघांचं निवड झालेली, त्यांनी मला सांगितलं की आपण पुण्यातनं तिकीट काढूया, एक मुंबईचा आहे, मी पुण्यातला, आपण एकत्र येऊया आणि आपण जाऊया. पुण्यातनं तिकीट काढलं आहे, मिळालेलं कॅन्सल केलं. मित्र एकत्र भेटतात, दिल्लीची काय माहिती नाही म्हटल्यावर एकटं कसं जायचं म्हणून माहिती काढायच्या उद्देशानं गेलो पुण्याला जायला निघणार तोपर्यंत साताऱ्याच्या इथं एक मोठा ॲक्सिडेंट झालेला, गाडी आमची 2-2.5 तास लेट झाली. त्या सगळ्या पर्वामध्ये मला मोबाईलवर मेसेज आला की तुमचं तिकीट जे होतं ते कन्फर्म नाही आहे, त्यामुळे ते कॅन्सल झालं आहे. आता हे दोघं पुण्यातले होते, दे केम फ्रॉम एकदम चांगल्या फॅमिलीतले होते. मग आता काय करायचं, तर त्या दोघांनी अचानक विमानाची तिकीटं काढली 6,000-6,500 रुपये ह्याच्याप्रमाणे. ते मला फोन केला की तू येणार आहेस काय विमानाचं काढतं. म्हटलं माझ्याकडं 6,000 रुपये म्हणजे मी सगळे मिळून नाही आहेत म्हटलं, 2 वेळची तिकीटं तर सोडा. अगदी 1,000 रुपयावर मी दिल्लीला जायला निघालेलो. आणि 325 रुपये तिकीट निजामुद्दीनचं होतं दिल्लीपर्यंत, निजामुद्दीन, कोल्हापूर निजामुद्दीन. मला सगळे आकडे डोक्यात आहेत, कारण तो असं म्हणलं ना मी की त्या प्रसंगानं माझं आयुष्य बदलवलं. आणि तिथं जायचं होतं म्हणलं आता दिल्लीत जायचं, ह्यांनी सांगितलं असं तिकीट कॅन्सल झालं आहे, म्हटलं तरी जाऊया. ह्यांनी मला सांगितलं की तू पुण्यात ये, आपण जेवून खाऊन गाडीत बसूया, ट्रेननं जाऊया. जेवण नाही, काय नाही. दिल्लीत पोचले तेव्हा मी पुण्यात पोचलो. तर पुण्यात गेलो, पुण्यात जंक्शनला आम्ही थांबलो. तर माझा एक मित्र अमर कौलवकर म्हणून आहे, म्हणजे त्याचं इथं नाव काढणं फार गरजेचं आहे, कारण त्यानं मला तेव्हा खूप मदत, इन द सेन्स काय की एक मानसिक आधार जो असतो तो त्यावेळेला गरजेचा असतो. तो मित्र मला स्वारगेटवर न्यायला आला, त्यानं मला पुणे जंक्शनपर्यंत नेलं. आम्ही तिथं थांबलो. तर मला कळालं की 4 वाजता तुम्हाला परत गाडी मिळेल, पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला नॉर्मल तिकिटानं जायला पाहिजे, तुम्हाला कुठलंही स्पेशल हे मिळणार नाही. मग त्यांना मी लेटर दाखवलं की भारत सरकारचं मला लेटर, तर ते म्हणजे लेटरवर मिळालं असतं सर म्हणले, पण ट्रेन निघायला आता अगदी 5-6 तास आहेत, त्यामुळे तिकीट कन्फर्मेशनचा पर्यायच आपल्याकडे नाही आहे, त्यामुळं करता येत नाही. तुम्हाला काहीतरी आपण TCशी बोलून काहीतरी असं हे करता आलं तर तसं तुम्हालाच आत गाडीत गेल्यावर करायला पाहिजे. आणि ठीक आहे, तिकीट काढूया म्हटलं, तिकीट काढलं. गाडी होती 4 वाजता. आम्ही अगदी भर थंडीचं, म्हणजे जानेवारीचा प्रहर होता, अगदी भयानक थंडी होती. थंडीत बसलो. मला सगळ्यात तो आठवतो प्रसंगी, रोटरीचंच तेव्हा बरोबर नाव येतं की रोटरीची एक टीम तिथं आलेली, गरिबांना असे ते कपडे हे वाटत होते, चादर वाटत होते. आणि मी तेव्हा माझ्या मित्रांना टाइम्स ऑफ इंडियाचे पेपर असे खाली अंतरलेले आणि त्याच्यावर झोपलेलो. त्यांना वाटलं हा कोणतरी असाच असेल गरीब किंवा काय, तर त्यांनी ती शाल अंगावर घातली माझ्या. मला तो प्रसंग इतका हे होऊन गेला की म्हटलं की समोरच्याला वाटावं की ह्याला शालेची गरज आहे की काय, आणि ती शाल आपण अंगावर घ्यावी, इतकी गरिबी त्या फेजमध्ये आपली होती. आणि तो मित्र माझ्याबरोबर थांबला. 4 वाजता ट्रेन होती. 4 वाजता आम्ही निजामुद्दीन एक्सप्रेसनं मी त्या गाडीनं जायला निघालो. गाडीत बसल्यावर ते सगळे, म्हणजे तिथल्या त्या बायकाही ज्या काम करणाऱ्या होत्या त्या इतक्या भयानक, सगळ्या पानं वेनं खाऊन अशा तंगणार. त्यात माझ्याकडे बॅग होती, कपडे होते. आणि मग माझं काय मौल्यवान सामान असं फार नव्हतं, पण तरीही आपण म्हणतो की ती बॅग ट्रेनिंगसाठी गरजेची आहे, कपडे गरजेचे आहेत. असं करत त्या ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन निघाली पुढं. पुण्यातनं निघाल्यानंतर प्रवास झाला, जो 36 तास बसत उठत असं करत मी पुण्यात पोचलो.
पुण्यात पोचलो ट्रेनिंग हॉल. मग तिथं गेल्यावर काय एकदम रॉयल सोय होती, कारण का आम्ही भारतातनं फक्त 13 जणांची निवड झालेली, त्यात महाराष्ट्रातलेच 3 जण आम्ही होतो. मग सोय एकदम मेरिडियन हॉटेलवर एकदम जसं मी आयुष्यात बघितलं नव्हतं, मी माझ्या कुटुंबियांनी बघितलं नव्हतं अशा हॉटेलमध्ये मला राहायला मिळालं. तिथं राहायला गेलो. ट्रेनिंग हॉलमध्ये पोचल्याच पहिल्या दिवशी त्यांनी अनाऊन्स केलं की दे पीपल केम फ्रॉम, म्हणजे त्यांनी सांगितलं की जी माणसं बाय एअर आलेली आहेत त्यांना कुणालाही तिकीटं रिएम्बर्स होणार नाहीत, जी रेल्वेला आले त्यांनाच फक्त पैसे मिळतील. जरा एक आनंद झाला. ठीक आहे चला म्हटलं, म्हणजे ते काहीतरी त्यांच्या बाबतीत निगेटिव्ह होतं ना ते. तिथं गेलो, ती दोघांनी माझा चेहरा बघितल्यावर ते आवा, कदाचित असं वाटतं की त्यांची इच्छा नव्हती मी यावं की काय, अशाच फेजमध्ये त्यांचा तो चेहरा होता. जाऊ दे, ट्रेनिंग झालं. 5 दिवसाचं ट्रेनिंग जबरदस्त झालं. 5व्या दिवशी संध्याकाळी जेव्हा इनॉग्रेशन सेरेमनी त्यांची फेलिसिटेशन सेरेमनी असते, तेव्हा त्यांनी नावं काढायला चालू केली. मग 3रं नाव वाचलं त्यांनी, ते ओडिसातल्या एका मुलाचं होतं. 2रं नाव काढलं, ते आपल्या पंजाबमधल्या एका मुलाचं होतं. आणि पहिलं नाव काढलं, मग सगळ्यांचं असं धडधड चालू होतं. आमच्या तिघांपैकी एक तरी येऊ दे अशी इच्छा होती, म्हणजे महाराष्ट्राला प्रेझेंट करतोय ना आपण, तर महाराष्ट्राचं नाव खाली जाता कामा नाही एवढंच वाटत होतं. म्हणजे आपण किती आपण देश आपला असतो, सगळं असतं, पण एक ज्या रिजनमधनं आपण जात असतो ते खाली होता कामा असं वाटत असतं. त्यांनी नाव काढलं ओंकार नवलियाळकर कोल्हापूर. ते म्हणजे इतका जबरदस्त आनंद होता की देशात सुद्धा पहिला आलेलो. ट्रेनिंग झालं, त्याच्यानंतर बरोबर एक 8 ते 15 दिवसात महाराष्ट्र शासनानं राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी याची पद होतं, म्हणजे त्याला मंत्रालय नियंत्रण कक्ष अधिकारी असं म्हणतात. त्याची ॲडव्हर्टाईज पेपरला आलेली. आणि मला काडी मात्र इच्छा नव्हती मुंबईला जायची. का तर त्या ज्या पदाच्या आपत्कालीनचा जो अनुभव माझ्या मागं आत्ताचा जो चाललेला होता तो एकदम भयानक होता, की आपत्कालीनच्या माणसाला 1 दिवसाची उसंत नाही आहे, 1 मिनिटाची उसंत नाही आहे. आणि मंत्रालयासारख्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाला तर सगळ्यांबरोबर डील करायला लागतं. असा फोन हातात घेतला की कधीही तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन असू शकतो, कधी तुम्हाला, म्हणजे माझ्या बाबतीत एक असला जबरदस्त किस्सा आहे, मी तो सांगितलेला नाही कधी. आपले जेव्हा आपत्कालीनचे मंत्री होते विजय वडेट्टीवारजी, तर वडेट्टीवार साहेबांचा मी कोल्हापुरात असताना माझ्या मोबाईलवर फोन आलेला आणि मी आवरत होतो आणि मी इतका हेडॅक झालेला, जसं मॅडम म्हणाल्या की मीडियानं मला एवढं पिडलेलं. मी नोडल ऑफिसर होतो तेव्हा, आणि इतके फोन मला येत होते की बोलायचं काम नाही. नोडल ऑफिसर म्हणजे जरा कमी PR असतो, जनसंपर्क अधिकारी असतो. आणि साहेबांचा फोन आला आणि मी आमच्या पप्पांनी सांगितलं कुणाचाही फोन होते तो पंढरपूरला गेलाय सांगा. असं साहेबांचा फोन आला, हॅलो हा वडेट्टी, त्यांना बाबांना काय वडेट्टीवार कोण किंवा काय, म्हणले पंढरपूरला गेलाय. साहेब म्हणले अरे कोण बोलतंय, म्हणले वडील बोलतोय. अहो काल माझ्या समोर होता, म्हणले पंढरपूरला, कुठल्या पंढरपूरला गेलाय म्हणले तो. मग मी म्हणलं अहो कोण, अरे ते वडेट्टीवार कोण, तर अहो म्हणलं त्या इकडं त्या, म्हणलं मंत्र्यांचा फोन होता. तेव्हा आपले IMDचे म्हणजे एक ओखी नावाचं एक सायक्लॉन येणार होतं आपल्या समुद्रातून, आणि त्या सायक्लॉनच्या स्टेजेस आपल्याला धडकणार होत्या कोकण बेल्टला. मग ते साहेबांना माहिती घ्यायची होती म्हणून साहेबांनी फोन केलेला. म्हणजे मला सांगायचं काय होतं की मोबाईल एवढा हे असायचं की कोणाचाही फोन यायचा. दरम्यान झालं असं की ती ॲड निघालेली, मग तो फॉर्म, म्हणून मला वाटत नव्हतं की आपण जावं त्या आपत्कालीनच्या पोस्टसाठी जावं किंवा दुसरा काहीतरी असा प्लॅटफॉर्म असावा, शिक्षक आत्ता जो आहे तो असावा, फक्त पण टार्गेटेड ऑफिसर असा नसावा. पण तरी आमच्या आईनं काय केलेलं, असा फॉर्म काढून, मस्त आमच्या आईचं अक्षर एकदम जबरदस्त आहे, तो फॉर्म भरला, तो फॉर्म सबमिट झाला. त्याच्यानंतर कॉल आला. म्हणजे मी ती बाकीची थेरी आता सांगत नाही कारण तेवढा वेळ नाही. तर तिथं गेलो आणि यशदामध्येच माझा इंटरव्ह्यू होता. यशदामध्ये सुहास दिवसे म्हणून आत्ताचे जे हे आहेत, सुहास दिवसे युवा आणि ह्याचे स्पोर्ट्सचे डायरेक्टर आहेत पुण्यामध्ये. दिवसे साहेब तेव्हा हे होते डायरेक्टर आपत्कालीन होते. सुपणेकर साहेब CDMचे यशदा डायरेक्टर होते, आणि राजू निवतकर जे आता मुंबई कलेक्टर होते, राजू निवतकर. अशी सगळी इंटरव्ह्यूचं पॅनल एकदम कडक होतं. इंटरव्ह्यूला गेलो, त्यांनी माझा पेपर इथं ठेवलेला आणि माझा फॉर्म इथं ठेवलेला. मला म्हणले हे घाण अक्षर कुणाचं आणि हे कुणाचं, म्हणले हा आईचा, आमच्या मम्मीनं भरलेला फॉर्म एकदम जबरदस्त होता अक्षर, आणि माझं अक्षर एकदम खराब होतं. अगदी प्रामाणिक सांगितलं की सर आईनं भरलेलं, आईची इच्छा होती की मुलानं चांगली नोकरी करावी, असं जे काय असेल ते सांगितलं. मग ठीक आहे म्हणले, प्रश्न विचारले. माझा बॅक अनुभव कोल्हापुरातला, मी केदारनाथला काम केल्याचा, माळीनला काम केल्याचा, महाडला केल्याचा, मी त्या कुठल्याच गोष्टी तुम्हाला सांगत नाही, त्या ठिकाणी काम केल्याचा होता. कोल्हापुरातल्या आपत्कालीन फेजमध्ये केल्याचा होता, माहूरगडचा, अशा बऱ्याच आपत्कालीन घटनांना काम केल्याचा अनुभव होता. त्यापायी त्यांनी मला सिलेक्ट केलं. सिलेक्ट झालो मी, महाराष्ट्रात 2रं आलो, मंत्रालयात जाऊन काम करायला लागलो. हा सगळा टप्पा झाला 2013, 15, 14च्या रेंजमध्ये. मग झालं असं की आपत्कालीन जे माझ्या अंगात काम करायची जी हे होती ते करायलाच पाहिजे, ते करायला पाहिजे, म्हणून मी काय केलं की राज्यभरातल्या अशा युवकांना आपत्कालीनचं ट्रेनिंग द्यायला चालू केलं. मला प्रहारचा उल्लेख झाला म्हणून आठवतं आहे की मी अपंगांसाठी, आता ह्या हॉलमध्ये जर आग लागली तर सगळ्यात जास्त सर्वाईव्ह होणाऱ्या 2 गोष्टी असतात, एक गरोदरबाई आणि एक अपंग. तर मी सगळ्यात जास्त ट्रेनिंग हे अपंगांना दिले, कारण मी स्वतः डाव्या डोळ्यांना अपंग आहे.
तेव्हा मला एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवते की त्या वेळेला ती माणसं सगळ्यात जास्त व्हलनरेबल असतात, तर त्यांना वाचवायला पाहिजे म्हणून मी ती ट्रेनिंग चालू केली. आणि असं करत मी 2 लाख मुलांपर्यंत युवकांना आपत्कालीनचं ट्रेनिंग दिलं. आणि हे ट्रेनिंग असं घडलं की तेव्हा जसं मॅडमना माहिती आहे, म्हणजे मॅडमचे जेव्हा साहेब जेव्हा MP होते तेव्हा पार्लमेंटची होती की तेव्हा पार्लमेंटमध्ये एक कार्यक्रम व्हायचा की संसदवारी नावाची एक थीम चालायची लोकसभा TV अंतर्गत आणि यांच्या अंतर्गत. आणि तेव्हा पंतप्रधानांना प्रश्न विचारायचे असे एक होती. तेव्हा मी त्या माननीय पंतप्रधानांना एक ठराविक प्रश्न असे लिहून दिले की अर्थव्यवस्थेबाबतीत हे, तर ते आवडलेले. आणि तेव्हा मला 2018मध्ये पंतप्रधानांनी PMOमध्ये बोलवून घेतलेलं. म्हणजे तो पंतप्रधानांना त्यांच्या चेंबरमध्ये त्यांच्या शेजारी उभारून बोलायचा, त्यांच्याशी समोर बसून बोलायचा मला 13 मिनटं वेळ मिळाली. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग. आणि तो प्रसंग इतका चांगला होता की त्या दिवशी 2 ऑगस्ट तारीख होती आणि माझ्या आईचा वाढदिवस होता. मी सरांना सांगितलं की सर नमस्कार, म्हणजे मला आज फार मोठं गिफ्ट मिळालं. म्हणलं हिंदी इंग्लिशमध्ये बोला. साहेब अगदी छान मराठी बोलतात पंतप्रधान. तर पंतप्रधान साहेबांना मी सांगितलं की असं असं आहे साहेब आणि माझ्या आईचा वाढदिवस आहे. म्हटलं टुडे आय गेट एक्स्ट्रीम गिफ्ट बिकॉज टुडे इज माय मदर्स बर्थडे. ते म्हणले ओ बहुत बढिया हुआ म्हणले. मग असं मी पुढं जाणार, रोको रोको म्हटले. म्हणजे हा किस्सा तेव्हा मला मीडियानं शेअर करू दिला नव्हता ड्यू टू सिक्युरिटी प्रोटोकॉल्स, कारण ते थोडं फोन आणि ह्या गोष्टी होत्या. आणि आता झाले या गोष्टीला जवळजवळ 7-8 वर्ष झाली. आणि गेलो, साहेबांनी काय केलं की मला बोलवलं, एक त्यांच्या हे वाजवून त्या माणसाला बोलवलं. म्हणलं मला इनके माताजी का नंबर लो. आईचा नंबर लावला. आणि मी आईला जाताना PMOमध्ये जाताना सांगितलेलं की म्हणजे PMOमध्ये जाणार नाही, पार्लमेंटमध्ये जात होतो की असं असं आहे आणि मी तिकडं चाललो आहे पार्लमेंटमध्ये, माझा फोन बंद असणार आहे तेव्हा तू फोन काय करू नकोस. तर आई मग तशाच ह्याच्यात होती की फोन काय केलं नाही. आणि मी फोन करतोय पंतप्रधानांच्या डेस्कवरनं आईला. आईनं फोन उचलला नाही. मी मनात म्हणतोय की आई फोन उचल, तुला माहीत नाही समोर कोण आहे ते. आणि नशीब तेव्हा आईने 1-2 मिनटात तो फोन उचलला. हॅलो म्हणली. आई म्हटलं असंच माझं चालू होतं. म्हटलं आई थांब पंतप्रधान साहेब. आई मध्ये आहे चेष्टा करू नकोस काय तरी, पंतप्रधान काय असं नसतंय म्हणली. आणि फोन घेतला. साहेब बोलले. साहेब म्हणाले नमस्कार माताजी, मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बात कर रहा हूँ. आपको जन्मदिन की शुभकामनाएं और मैं प्रे करता हूँ आपकी बेटा जल्द ही सेक्रेटरिएट में आए. हा प्रसंग माझ्या आईच्या आयुष्याला कलाटणी देणारा होता. म्हणजे आईनं जे भोगले, ज्या गोष्टी झाल्या, जिला स्वतःच्या नातलगांनी, जिला समोरच्यांनी, जिला शेजाऱ्यांनी कधी कुठल्या साध्या कार्यक्रमाला बोलावलं नाही का, तर जिच्या गळ्यात साधा एक तोळ्याचा दागिना नाही म्हणून त्या बाईला देशाचे पंतप्रधान वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होत्या. ह्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण माझ्यासाठी कुठला नव्हता. हे झालं त्याच्या हा 2018च्या 2 ऑगस्टचा प्रसंग आहे. 2 ऑगस्टला हा प्रसंग झाला. बरोबर 1 वर्ष झालं आणि म्हणजे 13 जुलैला माझा साखरपुडा झाला. 14 जुलैला माझा वाढदिवस झाला आणि 15 जुलैला मला पंतप्रधान कार्यालयातनं केंद्रामधनं राष्ट्रीय युवा व पुरस्कार जो विभाग असतो, राष्ट्रीय युवा व खेळ कल्याण मंत्रालय, तर तिथून फोन आला की असं असं आम्ही बोलतोय की कॅन आय टॉकिंग विथ ओंकार नवलियाकर. म्हणजे ते विचारलं त्यांनी की तुम्ही यांच्याशीच बोलताय का, ओंकार नवलियाकरांशीच मी बोलते का. म्हटलं हां. तर ते म्हणले सर आपको बधाई हो, आपकी नॅशनल यूथ अवॉर्ड के लिए सिलेक्शन हुआ है आणि पुढच्याच महिन्यामध्ये ह्या तारखेला तुम्हाला अवॉर्ड घ्यायसाठी दिल्लीमध्ये यायचं आहे. ह्या प्रसंगानं जो एक दिशा मिळाली, आपत्कालीनमध्ये काम सुरू केलं, साध्या NGOमधल्या लोकांना पडलेल्या वाचवण्यापासून, त्या कार्यक्रमापासून पंतप्रधानांची भेट, त्या कार्यक्रमापासून मंत्रालयातली एंट्री, त्या कार्यक्रमापासून यशदासारख्या ठिकाणी जाऊन लोकांना शिकवणं. हे समोर यांना माहिती असेल चांगलं की यशदामध्ये समोर बसणारा वर्ग, यांना विष्णूजी नाही माहिती आहे की यशदामध्ये तेही स्वतः यशदाचे गेस्ट लेक्चरर आहेत. तर यशदामध्ये समोर बसणारा स्टाफ हा फार धूर्त असतो. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो, धपाटे म्हणून एक उपसचिव मंत्रालयातले आलेले आणि ते जलसंपदा विभागाचे होते. त्यांना ट्रेनिंग देत असताना मी असंच सहज बोलायला लागलो की जलयुक्त शिवार ही अशी योजना आहे, हे आहे ते, असं मी सांगत होतो. सगळा कार्यक्रम छान झाला. त्यांनी 4-5 प्रश्न मला विचारले, मी उत्तरही दिली व्यवस्थित. बाहेर गेल्यावर ते मला म्हणाले सर नमस्कार. म्हणले माझं नाव संजय धपाटे. म्हटलं हां नमस्कार. तर म्हणाले मी जलयुक्त शिवार जो प्रोजेक्ट होता ना त्याचा मी डायरेक्टर आहे. विचार करा की म्हणजे आपल्याला माहीत नसतं की तो समोरचा, तिथं RDC बसतात, तिथं नायब तहसीलदार बसतात, तिथं उपसचिव बसतात, तिथं प्राध्यापक बसतात, तिथं सगळेच बसतात. तर अशा ठिकाणी शिकवायला मिळालं. तिथनं हे मंत्रालयात हे झालं, तिथनं ह्या ट्रेनिंगचे झाले आणि राष्ट्रीय युवा पुरस्कारापर्यंत मजल मारली. माझे वडील कायम फिरताना मला रस्त्यावर बसले की आम्ही खाली रात्री फिरायला जातो तेव्हा म्हणायचे की ह्या आकाशात म्हणजे जेव्हा विमान जायचं तेव्हा बघायचे आणि म्हणायचे की आकाशात बसणारा माणूस किती भाग्यवान असेल, असं कायम म्हणायचे. आणि ते वाक्य कायम माझ्या डोक्यात असेल की असं का म्हणतात असतील, की त्यात काय वेगळं आहे एवढं.
आणि मग मला कायम वाटायचं की आईबाबांना ते न्यायचं आहे किंवा आईबाबांना न्यायचं आहे. आणि जेव्हा मला राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला तेव्हा मी मुंबईत मंत्रालयात जॉबला होतो, तेव्हा आईला मी बोलवून घेतलं. आणि तेव्हा कोल्हापूरमध्ये भयानक पूर परिस्थिती होती. माझा पुरस्कार सोहळा 12 ऑगस्टला होणार होता आणि 8 ऑगस्टला कोल्हापुरात तर महापुराची सगळी परिस्थिती होती. 8 ऑगस्टला मी दुपारी फोन केला, IMDचे जे आम्हाला माहिती मिळते त्यानुसार मी फोन केला की आई कुठल्याही परिस्थितीत तुम्ही निघा आणि मुंबईला या, कारण मला असं 100% वाटतं की कोल्हापूरच्या एंट्री सगळ्या बंद होणार आहेत. शिवाजी पुलावच्या सोड तिकडं मेन पुलावरनं पाणी जाईल असं मी आईला सांगितलेलं. आणि आईनं ते ऐकलं आणि मिळालेलं तिकीट कॅन्सल करून ते निघाले, पोचले मुंबईमध्ये पोचले. 2 दिवस मुंबई फिरली आणि तिसऱ्या दिवशी 10 तारखेला त्यांना म्हटलं मी चला आता निघायचं. ते म्हणले अरे इथं CSTला तर आपण राहतो, इथंच तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, इथून दिल्लीला गाड्या, तू कुठे चाललो आहे आपण, सांताक्रूजकडे कुठे चाललो आहे. तर त्या दिवशी सांताक्रूजला मी विमानात आईबाबांना बसवलं. आणि ज्या दिवशी मी माझ्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर तो फोटो एक टाकला की आई आमची विमानातून बाहेर बघत होती आणि तिचे डोळ्यात जर असं पाणी आलेला एक फोटो आहे, तो फोटो मी काढला आणि टाकला की कदाचित ह्याच सुखासाठी मी धडपडत होतो. आणि ते सुख आईला विमानात बसून तिथं ते मिळवून देण्यात जो आनंद झाला त्याच्यासारखा आनंद मला परत आयुष्यात कुठल्याही क्षणी झाला नाही. म्हणजे ते विकत मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या लढून झटून झगडून कष्ट करूनच मिळवावे लागतात. तुम्ही सगळे त्यासाठी तयार आहात. तुमच्या सगळ्यांचं कामही चालू आहे. माझी स्वतःचीही मी संस्था फॉर्म केली, आमची आसरा सामाजिक संस्था म्हणून आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही महिलांना सॅनिटरी पॅड, म्हणजे मला असं वाटतं की महिला ही सृजनतेचं प्रतीक आहे. तिच्याशिवाय काय नाही आहे, ती आहे तर सगळं आहे, नाही तर काहीच नाही आहे. तर त्या महिलेला आता आपण कागलचा पुढे टप्पा गाठला तर आपल्याला कळत नाही की बायकांना साधं सॅनिटरी पॅड ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. तर त्यांना आम्ही जवळजवळ 1.5 लाख सॅनिटरी पॅड असेच सेवा म्हणून हे केले. अशा आमच्या, मी संस्थेबद्दल बोलणं चुकीचं आहे, ते स्वतःचा अजेंडा चालवल्यासारखं होईल. तर असं आम्ही तेही काम करतो. तर ह्या सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये राहत असताना आपण एक आपली प्रतिभा सांभाळून कसं काम करता येईल, कसं कशासाठी करता येईल आणि त्यातनं आपल्याला समाजाचा काय फायदा होईल हे नक्की बघा. आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील. आणि शेवट आपण ज्या राज्यात राहतो ते छत्रपतींचं राज्य आहे. ज्या कोल्हापुरात आपण आलो आहे ते छत्रपती शाहूंनी, ज्यांनी अस्पृश्य भेद मानला नाही, ज्यांनी कधी गरीब श्रीमंत हा भेद मानला नाही, प्रत्येकाला आपलं मानून चालले असे छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत आपण आहे. हा छत्रपती शाहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण पुढे जाऊया. विष्णूजींनी केलेल्या ह्या समस्त म्हणजे काय म्हणतात की हा सोपा कार्यक्रम नसतो. एखाद्या घरामध्ये साधी सत्यनारायणची पूजा असली तरी बायकांना हळदी कुंकवाला बोलवलं तर किती मॅनेजमेंट बायकांना करायला लागते किंवा काय काय करायला लागतं आहे. हा एवढा सगळा खटाटोप, एवढ्या एवढं हे कार्यक्रम बनवणं, त्याचं वेळ चार्ट बनवणं, एवढ्या लोकांना आमंत्रण करणं, हे सगळं CCTV मॅनेज करणं, प्रत्येकाला फोन करून बोलवणं, हे सोपं काम नाही आहे. आपल्या कार्यालाही सलाम, आपल्या कार्याला अनंत शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना समाजसेवेसाठी पुनश्च शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. धन्यवाद. सरजी, सगळेजण थक्क झालेत तुमचा प्रवास बघून. एकदा सगळ्यांनी उभा राहून स्टँडिंग ओडिशनमध्ये सरांसाठी एकदा टाळ्या वाजवूया. खरं तर खूप मोठं काम सरांचं आहे. खूप खूप शुभेच्छा सर तुमच्या कार्यासाठी. मी यानंतर आपण थोडेसे सत्कार घेतोय. विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा सत्कार करणं आमचं खूप मोठं कर्तव्य आहे. मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. खरं तर ऋषिकेश हा BE मेट्रोलॉजी आहे गुजरात युनिव्हर्सिटीमधून आणि स्वतः तो आता स्टॉक मार्केटमध्ये देखील आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत ऋषिकेशसाठी. विशेष सहकार्य आपल्या ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी दिले त्यांचा आपण इथं सत्कार करतोय. यानंतर मी दीपक कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. फिल्म असेल, फोटो असेल, या क्षेत्रातलं कोल्हापुरातलं मोठं नाव म्हणजे दीपक कांबळे सर. खरं तर DK फोटोग्राफीच्या माध्यमातून गेली 25 अनेक वर्ष सर कार्यरत आहेत. सॅमसंगमध्ये ते इंजिनियर देखील होते. यानंतर मी निलेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. सर्च मराठीच्या प्रत्येक कामामध्ये ज्यांचा नेहमी हातभार असतो ते निलेश पवार यांचा सत्कार होतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. खरं तर हा कार्यक्रम होण्यासाठी ज्यांचा हात आहे त्यांचा आपण इथं सत्कार करतोय. यानंतर आकाशजी यांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे.
रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक मोठं काम हे आकाशजी करतायत. सामाजिक असेल, यांचा शैक्षणिक मोठा बायोडेटा आहे. असे आकाशजी यांचा आपण इथं सत्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. यानंतर विके स्टुडिओचे विक्रम खोत सर यांना, ज्यांच्या हातामध्ये आता कॅमेरा आहे, त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. मोठमोठ्या सभा लाईव्ह करणं ह्याच्यातलं महाराष्ट्रातलं सर मोठं नाव, म्हणजे अगदी मिनिस्टरच्या, मुख्यमंत्र्यांच्यापासून अगदी सगळ्यांच्या सभा जे लाईव्ह करतात ते म्हणजे विक्रम खोत सर. म्हणजे कुस्तींमधल्या देखील जे लाईव्ह करतात ते विक्रम खोत सर यांचा सत्कार आपण. ह्याच्यानंतर आपण मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी खरं तर एक मोठा सत्कार राहिलेला आहे. एक सर्पमित्र म्हणून ज्यांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठं काम आहे अशी प्राजक्ता, मी हिला विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. सर्पमित्र म्हणून सर यांची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओळख आहे. कधीही फोन करा, त्या ठिकाणी येऊन त्यांनी साप पकडलेला आहे. कर्तृत्व खूप मोठं आहे या मुलगीचं. सगळ्यांना मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर आपण इथे एक सत्कार राहिला होता, थोडासा अथर्वला वेळ झाला आपल्या कार्यक्रमस्थळी पोहोचवायला काही कामानिमित्त. नेहमी मी अथर्वच्या मम्मींना देखील विनंती करतो त्यांनी देखील शुभमंचावर यायचं आहे. सर कामानिमित्तच, म्हणजे हा पुरस्कार आहे यूथ आयकॉन ऑफ महाराष्ट्र अथर्व चौगुले. मी काकींना देखील विनंती करतो की त्यांनी शुभमंचावर यायचं आहे. खरं तर नेहमी युवकांच्या प्रश्नासाठी सर तो कार्यरत असतो. कोणतंही काम असू दे युवकांचं. आता मध्ये जे पेपरफुटी झाले, कोरोना काळामध्ये परीक्षांमध्ये थोडासा घोळ झाला, त्याच्यामध्ये देखील पुढे कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी हा कार्यरत असतो. आणि आता देखील पुरस्कार स्वीकाराच्या टायमिंगला तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये होता, त्यामुळे त्याला वेळ झाला. नेहमी कार्यरत असतो अथर्वसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मी शरद डोंगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. साहेब. आजच्या या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा वितरण 2023 या कार्यक्रमाचे आयोजक सर्च मराठी फाउंडेशन आणि मीडिया. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ओमकार सर, तसेच आताच जस्ट गेलेले आपल्या प्रमुख अतिथी महाडिक मॅडम, उपस्थित सर्व पुरस्कार विजेते, या सर्च मराठी संस्थेचे वंजारडे सर, पुरस्कार विजेत्यांचे सर्व नातेवाईक यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मी पोलीस उपनिरीक्षक शरद डोंगरे, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 16 भारतीय राखीव बटालियन 3 कोल्हापूर या स्थापनेवर कार्यरत आहे. मी याच जिल्ह्यातला, माझा छोटासा परिचय देतो मी थोडा आधी. मी याच जिल्ह्यातलाच आहे, कोल्हापूरचा. माझं गाव मुक्काम पोस्ट वाटंगी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. मी 2004 साली पोलीस शिपाई म्हणून राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 5 दौंड या ठिकाणी भरती झालो. आणि मगाशी सरांनी जसं सांगितलं, जो प्रवास असतो तो, म्हणजे माझेही आईवडील शेतीच करतात. मी एकदम गरीब कुटुंबातलाच आहे. आज खरं म्हणजे मी आज PSI पदावरती आहे. याचा सगळ्यात जास्त आनंद कुणाला असेल तर माझ्या आईवडिलांना आहे. आणि हीच म्हणजे मला मगाशी मॅडमनी पण सांगितलं आणि सरांनी पण सांगितलं की आईवडील हे जगात बाकी कुणीही काही नसू दे, पण आईवडिलांनी म्हणजे आईवडिलांचं जे स्वप्न पूर्ण करू शकतो त्याच्या इतकं म्हणजे कुठलं सुख मोठं नाही. 2017 साली आमची डिपार्टमेंटली परीक्षा झाली होती. त्या परीक्षेला मी बसू की नको असं होत होतं घरच्यांच्या, आणि थोडंसं मनालाही वाटलं की बसावं म्हणून बसलो. आणि मी महाराष्ट्रात 2 नंबरला आलो त्यावेळी. कधीही म्हणजे असं कधी स्टेजवरती कधी कुठं मिळालं नाही. गरीब कुटुंबातलं, प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झालेलं, कॉलेज झालं, राजकारणी थोडंसं हे असल्यामुळं गोकुळ दूध संघामध्ये सुद्धा मी काम केलं आहे. आपल्या गोकुळ दूध संघामध्ये सुद्धा मी जवळ 2-3 वर्ष काम केलं. पण सहकार आणि सरकार ह्याच्यामध्ये थोडासा तफावत असल्यामुळं 2004 साली मी डिपार्टमेंटली ह्याच्यामध्ये भरती झालो.
शिपायाचा प्रवास करत असताना एक चान्स असा मिळाला की शालेय वयामध्ये असताना एक मनात एक होती की कुठेतरी आपण शिक्षक बनावं. शिक्षक बनता आलं नाही मला, काही कारणं असतील त्याला बरेचशी असतील. पण माझ्या खात्यामध्ये मी असताना आमची एक प्रशिक्षक असते, यांना पोलीस खात्यामध्ये जो पोलीस घडवला जातो त्याला आमच्याकडे प्रशिक्षक म्हणतात. ते पद मला मिळालं. तो कोर्स केला 2010 साली आणि मी जवळजवळ 9 वर्षे प्रशिक्षक म्हणून काम केलं. माझ्या हातून जवळजवळ 50,000 मुलं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आणि तो अनुभव मला मिळाला आणि त्याच धर्तीवरती मला ती परीक्षा मिळाली बसण्याची. कारण आमच्याकडे कसं असतं किमान 4 वर्षे हवालदार सेवा झाल्याशिवाय डिपार्टमेंटली PSLसुद्धा बसता येत नाही. आणि मी शिपायामधून ते कोर्स केला होता. शिपायामध्ये असताना प्रशिक्षक हे पद मिळालं आणि त्यामुळे तो चान्स मिळाला आणि त्यावेळी मी महाराष्ट्रात त्या परीक्षेला बसलो आणि महाराष्ट्रात 2 नंबरनं उत्तीर्ण झालो. आणि योगायोगानं मला महाराष्ट्रात म्हणजे आमची ज्यावेळी जी निवड झाली त्यानंतर 2021ला मला PSI प्रमोशन भरलं आणि पहिली पोस्टिंग मला माझ्या स्वजिल्ह्यात ह्या जिल्ह्यात मिळाली. आणि त्यावेळेचा जो आईवडिलांचा आनंद माझ्या डोळ्यासमोरचा आहे, आजही मला तो म्हणजे हे होत नाही. खूप म्हणजे आईवडिलांना जो अभिमान वाटतो ना, तो याच गोष्टीचा वाटतो. तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. मी एवढा का फार मोठा वक्ता नाही आहे, कारण आमचं क्षेत्र वेगळं आहे आणि सरांचं ह्यांचं क्षेत्र वेगळं आहे. माझं खूप ह्यांच्याशी खूप म्हणजे बऱ्याच वेळा ह्यांनी मला बऱ्याच वेळा कुठल्याही कार्यक्रमात बोलवतात, आवर्जून मान देतात. त्यांनी मला जवळून पाहिलं थोडंसं, माझे विचार असतील किंवा माझे हे असेल आणि खूप मला ते मला सहकार्य करतात. प्रत्येक वेळी आपल्याला ते हे करतात. एक गोष्ट अशी सांगायची होती मला की एका जंगलाला आग लागली होती, खूप मोठी प्रमाणात आग लागली होती आणि त्या जंगलामध्ये आग लागल्यानंतर सगळे पशुपक्षी सैरावर फिरत होते. कोणी काय जसं काय म्हणजे ते आग विझवायला लागत असेल तर कोणी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होते. एक चिमणी होती, ती चिमणी तलावातनं पाणी घेऊन आपल्या चोचीनं त्या आगीवर नेऊन टाकायचं होते. तिथं बाकीचे पक्षी होते, कावळाही होता तिथं. तो कावळा हसायचा. ती चिमणी चोचीतनं पाणी घेते आणि त्या आगीवर नेऊन टाकते. त्या चोचीच्या पाण्यानं आग विझणार आहे का? नाही विझणार. कावळ्याला राहवलं नाही. कावळ्यानं त्या चिमणीला विचारलं, तुझ्या पाण्यानं ह्या जंगलाची आग विझेल का? चिमणीनं जे उत्तर दिलं समर्पक, ते उत्तर ऐका. त्या चिमणीने सांगितलं, मलाही माहिती आहे म्हटली की माझ्या चिमणी म्हणजे चोचीनं जे पाणी नेऊन टाकते मी, त्यानं आग विझणार नाही, नक्की विझणार नाही म्हटली. पण ज्यावेळी ह्या आगीचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नसून आग विझवण्यामध्ये लिहिलं जाईल. ही एकच त्या चिमणीने सांगितली. तिथं कावळ्याचं तोंड बंद झालं. आजही तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्याची ही पोचपावती आहे. कदाचित ह्या पुरस्काराचं फार मोठं स्वरूप नसेल किंवा त्याच्यातनं तुम्हाला आर्थिकही लाभ नसेल, पण आज तुमचा इतिहास लिहिला गेला की तुम्ही ज्या क्षेत्रात काम केलं आहे त्या क्षेत्रामध्ये इतिहासात तुमचं नाव कोरलं गेलं की तुम्ही एक चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. याही पुढं तुम्ही चांगल्या प्रकारे काम करावं, हाच उद्देश ह्या पुरस्काराचा आहे. तुम्ही यापूर्वी पुढेही जाऊन अजूनही चांगलं नॅशनल लेवलपर्यंत अवॉर्ड घ्यावेत, यासाठी तुम्हाला मी सदिच्छा देतो. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी पुरस्कार प्राप्त केले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. मला या ठिकाणी या पुरस्काराला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं त्याबद्दल मी मान्यवरांचं ह्या आयोजक मंडळाचं मी आभार व्यक्त करतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. खरंच माणसं मोठी होतात ते त्यांच्या कर्तृत्वानं. खरं तर डोंगरे साहेब धन्यवाद. मी आभार प्रदर्शन मांडण्यासाठी विष्णू वाजाडे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन मानावं. एक 2 प्रातिनिधिक कुणाला बोलायचं असेल तर बोलूयात. आणि सर्वांना विनंती आहे की नाश्त्याची सोय बाहेर आहे, जाताना तुम्ही नाश्ता करून घ्या. 1-2 प्रातिनिधिक आणि मग आपण आदरणीय आत्ताचा जो संपूर्ण कार्यक्रम झाला तो यूट्यूबवरती सर्च मराठी चॅनलवरती पूर्ण महाराष्ट्रभर लाईव्ह दाखवला जात आहे.
तुम्ही नंतर देखील तो बघू शकता. तुमच्या आप्तजनांना, सहकाऱ्यांना, कोणाला तर जर शेअर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर माननीय ओंकार नवलेहाळकर साहेब, त्याचबरोबर डोंगरे साहेब, त्याचबरोबर विष्णू वजर्डे साहेब आणि महिला अरुंधती मॅडम त्या कामानिमित्त गेलेल्या आहेत. तर या सर्व मान्यवरांबरोबरच उपस्थित असणारे सर्व पुरस्कर्ते आणि त्यांचे नातेवाईक, या सर्वप्रथम मी सर्च मराठी मीडिया ग्रुप यांचं आभार मानतो की त्यांनी आमची पुरस्कारासाठी निवड केली. हा पुरस्कार त्यांनी आम्हाला जो बहाल केला, तो बहाल करत असताना आमच्यावर एक मोठी जबाबदारी त्यांनी सोपवलेली आहे की जे आम्ही काम करतो आहे त्या कामाच्या पोचपावती म्हणून हा पुरस्कार तर दिलाच, पण पुढील काळामध्ये या कामामध्ये आणखी आम्हाला एक प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचं काम या पुरस्कारानं आम्हाला मिळालेलं आहे. हा पुरस्कार मिळत असताना आता सरांनी सांगितलं की आपला पाठीमागचा इतिहास, सुरुवातीचा शिक्षण घेत असताना नवलेहाळकर साहेबांनी सांगितलं. खरोखरच सर, या आजच्या या युगामधला हा जो आपला ग्रुप आहे, म्हणजे ग्रुप नव्हे, 40 ते 60 या एजमधली जी लोक आहेत ते पूर्वीपासून सगळेच अगदीच कष्टामध्ये, अगदी म्हणजे परिस्थिती नाजूक असताना त्यांनी आपलं हे यश गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे. मीही अगदी एक सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी, म्हणजे मुलगा आहे. माझेही आईवडील म्हणजे मेंढपाळ व्यवसाय करतात आणि त्या मेंढपाळ व्यवसायातून मी इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. ज्यावेळी मलाही सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बरेच आठवणी आता यायला लागलेल्या आहेत की माझ्या जीवनामध्ये घडलेल्या. B.Edला मला ॲडमिशन मिळालं, सातारा आझाद कॉलेजला मला B.Edला ॲडमिशन मिळालं. पण वडील म्हटले काय करणार B.Ed होऊन, त्याच्यापेक्षा आपली शेती आहे किंवा मेंढ्या आहेत ते राख. तर माझा एक मित्र होता, त्या मित्राने आणि त्याचे आईवडील माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं काका ही खूप मोठं त्याला ॲडमिशन मिळालेलं आहे B.Ed कॉलेजला, तो शिक्षक होईल. वडील म्हटले शिक्षक होऊन काय करणार, म्हणजे त्या काळात ती परिस्थितीच नव्हती. 92-93ला माझं B.Ed झालं सातारा आझाद कॉलेजला आणि 94 साली मी CA स्कूल ज्युनियर कॉलेज CA कोल्हापूर या ठिकाणी रुजू झालं. माझं मूळ गाव भाळवणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. इकडं कोणीच ओळखीचं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये कॉलेजला, शाळेला त्यावेळी ग्रँड नव्हती आणि इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यूसाठी 25 उमेदवार आलेले होते. 25मध्ये 3 नंबरला मला सिलेक्ट केलेलं होतं. दुसऱ्या दिवशी तास त्यांनी सांगितला तुम्हाला एक घटक घ्यावा लागेल. ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी बोलवलं. दुसऱ्या दिवशी तास घेतला आणि तास घेतल्यानंतर 1 नंबरवरती माझं नाव त्यांनी सिलेक्ट केलं. पण ते सिलेक्ट झाल्यानंतर विनाअनुदानित तुकडे असल्यामुळं पगार नव्हता. संस्थेनं सांगितलं की सर आमची शाळा नवीन आहे आणि तुम्हाला महिन्याला 150 रुपये आम्ही पगार देऊ, थांबणार असाल तर बघा. 93-94ची सर गोष्ट आहे. 150 रुपये महिन्याला पगारावरती मी 2 वर्ष काढली आणि त्यानंतर मग ग्रँड मिळत गेली. माझा प्रवास सुरू झाला. मी अतिशय प्रामाणिकपणे माझं काम अध्यापनाचं करत गेलो आणि त्यामुळं सामाजिक शास्त्र या विषयामध्ये, इतिहास आणि भूगोल या विषयामध्ये मला बऱ्याच ठिकाणी गेस्ट लेक्चरसाठी 10वीला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून, त्याचबरोबर यशोदासारखी सर्वोच्च ट्रेनिंग देणारी शिखर संस्था जी आहे पुणे, त्या संस्थेमध्ये माझी निवड झाली. कोल्हापूर जिल्ह्यातून 50 शिक्षक एकत्र आलेले होते. महावीर कॉलेजवर इंटरव्ह्यू होता आणि पुण्याहून 3 अधिकारी आलेले होते इंटरव्ह्यूसाठी. महावीर कॉलेजच्या मखदूम हायस्कूलमध्ये इंटरव्ह्यू होते आणि त्यांनी ऑन दी स्पॉट कोणताही घटक 2 मिनटामध्ये घ्यायला सांगितला. प्रत्येकजण यायचं, उभं राहायचं, काहीतरी आठवायचं आणि मग सांगायचं. मी त्यावेळी इयत्ता 8वीला असणारा जालियनवाला बाग हत्याकांड हा घटक घेतला सर आणि माझा ते जोशपूर्ण जालियनवाला बाग हत्याकांड घेतल्याबरोबर त्याच वेळी मॅडमनी लगेच तिथं दुसऱ्या मॅडम एक होत्या आणि सर होते, त्यांना खुणवलं की सिलेक्ट. आणि माझं 50 शिक्षकांमधून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून
इतिहासासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड झाली. म्हणजे प्रामाणिक काम केल्यानंतर त्या कामाचं फळ हे आपोआप मिळतं, हे त्यावरून माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मग मी जिल्ह्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून यशदामध्ये 5 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि जिल्ह्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आलो. संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यावेळी आमच्या इतिहास शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आत्ता सध्यासुद्धा मी वेगवेगळ्या शाळेमध्ये इयत्ता 10वी इतिहास विषयाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. हे मार्गदर्शन करत असताना मी कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही. माझ्या म्हणजे कामाचं एक चीज ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी पहिल्यांदाच मी सरांना सांगतो की कुठल्याही प्रकारचं सर मी मानधन घेत नाही. फक्त बोलवलं की जायचं आणि विनामूल्य विद्यार्थ्यांना आपल्याकडं असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान देण्याचं काम करतो. या प्रामाणिक कामं करत असताना आपल्या कामाची कुठेतरी दखल घेतली जाते. ही दखल आज माझी सर्च मराठी मीडियानं घेतली आणि मला पुरस्कार दिला. त्याबद्दल मी सर्च मराठी मीडियाचं आणि त्याचबरोबर सर्व त्यांचे असणारे संस्थापक माननीय विष्णू वजारडे सर, त्याचबरोबर सेक्रेटरी माननीय ओंकार सर, या सर्वांचं आभार मानतो. आणि मला इथं 2 मिनटं बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र, जय भारत. अजून एकच हे घेतो आपण प्रातिनिधिक मनोगत, थोडक्यात व्यक्त करूया. नमस्कार, माझं नाव किशोर पुंडलिक शेडगे. मी पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहिला आहे. नक्कीच व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवरांचं, आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देखील व्यक्त करतो. समोर बसलेले सर्व कार्यसम्राट आहेत असं मी मानतो, कारण की सर्वांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी उल्लेखनीय कामगिरी केलेली, त्याची दखल आज आपल्या सर्वांची आपल्या सर्च मराठी आणि आपल्या सर्च मराठी फाउंडेशन व मराठी मीडिया ग्रुप माध्यमातून आपल्याला मिळालेली व आपल्या कामाची दखल त्यांनी इथं घेतलेली आहे. नक्कीच आपण आमच्या कामाची जी दखल घेतलेली आहे त्याच्यामुळं नक्कीच हा पुरस्कार म्हणजे आमच्या आजपर्यंतच्या कामाची आमच्यासाठी ही पोचपावतीच आहे असं आम्ही नक्कीच मानतो. कारण की आज कोल्हापूरसारख्या जिल्ह्याने आमची दखल घेतली म्हणल्यावरती नक्कीच भविष्यात कर्वेनगर देखील आमची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आम्हाला याचा भविष्यात उपयोग नक्कीच होईल. कारण की मला असं वाटतं की सापशिडीच्या खेळामध्ये ज्यावेळेस आपण खेळत असतो आणि जेव्हा आपल्याला एखादी शिडी मिळते आणि त्या पद्धतीने मला आता कसं तरी असं नक्कीच फील होतं आहे की नक्कीच आपल्या या नक्कीच पुरस्काराने नक्कीच मला किती आनंद झालेला आहे, मी आत्ता तसं शब्दात सांगू शकत नाही. आणि ह्या सर्व जे काय मी सामाजिक कार्यामध्ये काम करत असतो ते काम करत असताना नक्कीच मला जे काय आमच्या इथल्या नागरिकांचं जे काय पाठबळ मिळतं, नक्कीच ते सकाळपासून ते संध्याकाळी अगदी ते विचार देखील करत नाहीत की 11 वाजलेत मग ह्याला कसं काय कॉल करू म्हणून. मग अगदी 11 असतील 12 असतील पहाटे मी माझी पेपरची लाईन आहे, वृत्तपत्र विक्रेता आहे मी. सकाळी 5 वाजता उठतो, त्यामुळे सकाळी त्यांना माहिती असतं की हा उठलेला आहे. मग 5:30 पावणे 6 कधी पण कॉल येऊ शकतो कुठल्याही कामासाठी. आणि आपण आपत्कालीन जो काही आता हे सरांनी जे काही सांगितलं तर त्या पद्धतीने नक्कीच कधीकधी काही ठिकाणी पावसाळ्यामध्ये झाडं वगैरे पडलेले असतात, सकाळी नागरिकांची जायची देखील धावपळ असते. अशावेळी आमच्या इथे देखील आपल्या फायर ब्रिगेडवाले लगेच काही क्षणात म्हणजे फोन केल्या म्हणजे आपण विचार करतो की अरे आत्ताच फोन केला आणि हाच प्रसंग एकाशी बोलतो आहे, तोपर्यंत आपले कमांडो तिथं आलेले असतात. की म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम ह्या आपत्कालीन विभागाचं असतं. त्यांच्यासाठी खरंच आपण टाळ्या वाजवून खरंच आपण स्वागत केले पाहिजे, आभार मानले पाहिजे. आणि खाकी वर्दीचा तर म्हणजे विशेष बोलायचा नाही, कारण की आपण जेवढे आपले जे काही सण असतील, उत्सव असतील, जे काही आपण सण साजरे करतो आपण गर्दीत, कारण हे सर्वजण असतात वर्दीत, त्यामुळे ते साजरे होतात आपले सर्व सण. त्याच्यामुळे खरंच एक खाकी वर्दीसाठी एक सन्मान करण्याचा आज इथं मला एक संधी मिळाली असं मी मानतो. आणि नक्कीच
हे सर्व श्रेय मी माझे सर्व मित्रपरिवार जो आहे, जो माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभा असतो. कारण की सामाजिक कार्यात काम करणं म्हणजे एकट्याचं काम नाही आहे. कारण की त्याच्यासाठी पूर्ण टीमवर्क लागतं. कधीकधी आता मी इथं असेल, मला 2-3 जणांचे फोन आले, तर त्याच्यामुळे मला 1-2 जणांना इकडे जाऊन तिकडे जाऊन त्याला भेट ह्याला भेट असंही सांगावं लागलं. पण तसं ते मित्र माझे करतात सगळे. आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता हा आपल्याकडं नाही आहे. कार्यकर्त्याला मी माझा मित्र नाही, माझा भाऊ मानतो. त्याच्यामुळं काय त्याच्यामध्ये तो प्रश्नच येत नाही. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि कारण की आपण जे काय अशा आमच्यासारख्या एखाद्या होतकरू एखाद्या कार्यकर्त्याचे, हे आम्ही स्वतःला कार्यकर्ता समजतो, तर अशा कार्यकर्त्यांना जे आपण पुढं आणताय, समोर आणताय मीडियाच्या माध्यमातून, तर खरंच मी आपल्या फाउंडेशनचे खरंच मनापासून आभार मानतो. आणि आज इथं बोलवलं, आता एक छोटासा तुम्ही तुमच्या मनाने वाटत असेल, पण माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे हा. तुम्ही आता शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे. हा सन्मान माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरेल भविष्यात. आणि नक्कीच तुम्ही मागाशी बोललात की येणाऱ्या महानगरपालिकेला आपण नक्कीच इच्छुक आहात, तर नक्कीच इच्छुक आहेच. तर नक्कीच आपल्याला भविष्यात ज्या काही वाटचाली असतील त्या नक्कीच दिसतील. आणि आपल्या ह्या पुरस्काराचा नक्कीच मला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण माझा इथं सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील गोरे पुण्यावरून आलो आहे. राष्ट्रभक्ती फाउंडेशन चालवतो. थोडंफार समाजाचं आपण देणं लागतो, त्या पद्धतीनं समाजात वावरतो, म्हणून थोड्याफार प्रमाणात माझं काम चालू आहे. आणि नक्कीच आज सरचे फाउंडेशननं एक प्लॅटफॉर्म आपल्याला उभं करून दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुरस्कार प्रेरणा तर देणारच आहेत, देतील यापुढेही प्रत्येक पुरस्कारार्थीला माझ्या शुभेच्छा असतील. पण आज आपल्याला जे ओंकार सरांनी आणि आपले शरद सर यांनी जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं आणि त्यांची एक लाईफची स्टोरी सांगितली, ते नक्कीच आज आपल्याला सगळ्यांना एक इयर एंडिंगला इन्स्पिरेशन देऊन गेले. म्हणजे पुरस्कारार्थींना तर आनंद आहे, पण जे पुरस्कारार्थींसोबत आले त्यांना पण एक लाईफला एक टर्न राईट प्लॅटफॉर्म मिळायला आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये दिग्गज बनायला नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे मी ओंकार सर आणि शरद सरांचं पण आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज सगळ्यांचा सत्कार केला आहे. आपले सर नाव विसरलो, विष्णू सर यांचा पण सत्कार आपण शरद सरांना, ओंकार सरांना करायला लावूया. ही मला मिळालेली शाल त्यांना देतो. मला काय आपल्याला आणता आलं नाही. तर सर्वांना आपल्या आपल्या क्षेत्रात ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटला त्या त्या क्षेत्रात एक चांगलं अचिव्हमेंट करण्यासाठी लाईफमध्ये आमच्या सर्वांकडून शुभेच्छा. आणि इथंच मी 2 मिनटं थांबवतो. पुण्यामध्ये कुणालाही रोजगार, वैद्यकीय सहाय्य किंवा शासकीय कार्यालयात काय अडीअडचणी असतील तर स्वप्नील सरांशी कॉन्टॅक्ट करा. आमची पुण्यातनं चांगली, म्हणजे शिवराज भाऊ असू द्या, स्वप्नील भाऊ असू द्या, एक चांगली युवकांची टीम काम करते. तुम्हाला 100% म्हणजे नाही का, निस्वार्थीपणे तुम्हाला एक फॅमिली मेंबर म्हणून आम्ही तुम्हाला सहकार्य करू. वैद्यकीय क्षेत्र, शासकीय ऑफिसेस असे कुठले, किंवा मग अचानक काय आपत्कालीन व्यवस्थेमध्ये जसं ओंकार सरांचं काम आहे, अचानक पुण्यात तुम्हाला काय अडीअडचण आल्या आणि कनेक्टिव्हिटी होत नाही, तरी तुम्ही आम्हाला स्वप्नील सरांना फोन करा, आम्हाला ते कनेक्टिव्हिटी करून देतील. सर्वांचं एकदा आभार. आणि सरांना नक्कीच आम्हाला इन्स्पिरेशन टॉक दिलं. आम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे टॉनिक मिळतं आहे. नक्कीच आम्ही इथून पुढेही चांगल्या पद्धतीनं काम केलेलं जाणू, भविष्यात आपण भेटत राहू. त्यावेळेस नक्कीच आजचा क्षण हा एक सगळ्यांना एक राईट टर्न द्यायला मदत करेल ही आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. वंदे मातरम. आमच्या सत्काराबद्दल धन्यवाद. खरं तर या कार्यक्रमाला
आमच्याकडून हे दोघेही मान्यवर असे आहेत आमचे, हे आता मान्यवर आहेत पण हे आमच्या घरची माणसं आहेत. फोन केला आणि कधी अवेलेबल नाही आहे असं कधी होत नाही. कर्तृत्वानं मोठी जशी आहेत तशी मनानं देखील खूप मोठी माणसं आहेत ती. मॅडम आता इतर कार्यक्रमामुळे लवकर गेल्या. मॅडम असतील, ओंकार सर, शरद सर वेळात वेळ काढून इथं आले आणि हे मला सर जे बोलतात दोन्ही ते मला परत परत ऐकायचं असतं. म्हणून मी यांची जास्त ओळखीमध्ये लांबड लावली नाही, कारण ती त्यांच्या तोंडून मला ऐकायची होती. असे आपल्याला मार्गदर्शक लाभले, त्यांनी वेळात वेळ काढून आले, त्याच्याबद्दल त्यांचं सर्च मराठी फाउंडेशन आणि मीडिया ग्रुपच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळे ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेत हे व्यक्ती खरं तर आम्ही आमचं भाग्य मानतो की तुमच्यासारख्या मोठ्या हस्तींचा सत्कार करण्याचा आम्हाला भाग्य लाभलं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि उपस्थित सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. जाता जाता मगाचपासून मानाचा फेटा आपल्याला सर्वांना ज्यानं बांधला त्या माझ्या मित्राला मानाची शाल मान्यवरांच्या हस्ते देऊन मला त्यांचा इथं सत्कार करावासा वाटतं. खूप छान फेटे बांधलेत आणि मला वाटतं पुण्यापर्यंत जरी लोक गेली तरी सुटणार नाही. सर्वांना विनंती आहे, तुम्हाला प्रत्येकाला लिंक टाकूच, व्हिडिओ लाईव्ह सगळं सुरूच आहे आणि नाश्त्याची सोय फक्त बाहेर केलेली आहे. सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. धन्यवाद. ग्रुप फोटोला सगळ्यांनी पुढे यायचं आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी त्यांच्या फ्रेमसहित पुरस्कारासाठी यायचं आहे. एक ग्रुप फोटो घेऊ आणि मग वैयक्तिक फोटो आपण बाहेर घेऊ, कारण दुसऱ्या कार्यक्रमासाठी आपल्याला हॉल रिकामा करून द्यायचा आहे.